सेवा आमची करमणूक तुमची RRC नेटवर्क हो RRC नेटवर्क राजराजेश्वर कम्युनिकेशन नेटवर्कचे वर्धापन निमित्त अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील सर्व RRC नेटवर्कचे ऑपरेटर व सर्व ग्राहकांना RRC परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. RRC नेटवर्कच्या सर्व दर्शकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व केबल ऑपरेटर, जाहिरातदार व सर्व आपले दर्शक, तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही हा मैलाचा दगड पार पाडू शकलो आहे. यापुढेही आपले असेच सहकार्य लाभो हीच सदिच्छा व पुनश्च वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे झालं का सुरू? अहो 20 वर्ष, गेली 20 वर्ष तुम्ही आमच्या सोबत आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुमचं आवडतं RRC नेटवर्क झालंय 20 वर्ष संपूर्ण कंप्लीट. आणि 20 वर्षासाठी तुमचे सादर आभार. RRC नेटवर्कच्या खास कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि 20 वर्षात आम्ही नेमकं काय करतोय तर तुम्ही बघताय, लाईट्स आहे, कॅमेरा आहे आणि ऍक्शन. तर या ऍक्शन मध्ये कोण कोण पाठीमागे असतं? हा आहे आमचा स्टुडिओ. प्रत्येकाला एक आवड असते की नेमकं हे करतात कसं किंवा यांची प्रोग्रामिंग स्टाईल कशी आहे. तर बघा, हा आमचा स्टुडिओ आहे आणि या स्टुडिओमध्ये RRC ची सगळी शूटिंग होत राहते. आणि पाठीमागे आता आम्ही रिन्यूएशन करतोय, त्यामुळे आमचं ऑफिस नवीन है. तो आपने देखा कि हमारा स्टूडियो इस तरीके से है, लेकिन अभी जो शख्स यहाँ पर आए हैं, नमस्ते सर जी. नमस्ते. नमस्ते. अब इनको तो परिचय की जरूरत ही नहीं है. मैं आपको बता दूं, पिछले 20 सालों से जब से RRC शुरू हुआ है, ये चेहरा आप हर संडे को देखते हैं लाइव. आपके अनेक प्रॉब्लम, अनेक सॉल्यूशन ये आपको देते हैं. लेकिन साजिक है हमारे साथ कौन है? पंडित जी, नमस्कार. नमस्कार. मुझे बताइए, 20 सालों का अनुभव, अभी 21 साल हो रहे हैं जी. 20 साल मतलब पूरी एक पीढ़ी जो है जी, ये होता है. मतलब जिस समय 2001 में हमारे अगर किसी बच्चे ने उस समय अगर जन्म लिया था जी, तो आज वो पूरा युवा हो चुका है जी. तो वैसी ही स्थिति हम सिटी चैनल के बारे में कह सकते हैं कि जो 20 साल पहले जो सिटी चैनल था और आज पूरे यौवन पर पूरी जोश खरोश और एक संयोग ये है कि जो बंडू देशमुख ने जो एक बीज आरोपण किया था, आज एक पूरा बहुत बड़ा वटवृक्ष है. और उन्हीं के साथ कंधों से कंधा मिला करके हमारे जो नई युवा पीढ़ी है जी, पंकज सर, वो पूरे मेहनत और पूरे जोश के साथ लगे हुए हैं. और अब देखिए, युवा कंधों के हाथ में बागडोर है. अवश्य ही नए और आपको नए जो है कार्यक्रम, नए फ्लेवर आपको देखने को मिलेगा. और सिटी चैनल अब 21वें वर्ष में पूरा रंगत के साथ आपके सामने आएगा. आप इतने सालों से जुड़े हैं, 20 सालों से लगभग सर हमारे साथ जुड़े हैं. पंडित सुदर्शन जी शर्मा नाम ही काफी है. कोई एक आध याद आपकी जो दिल के करीब हो चैनल से रिलेटेड? जब कोई होता है ना, जब स्टार्टिंग में बहुत आपने इतने सारी 2 साल मतलब 2 दशकें आपने देखी है, तो कोई याद आपके दिल के करीब हो? ऐसे तो बहुत सारी यादें सिटी चैनल से जुड़ी हुई है, परंतु एक ये बात है कि हमेशा ही जो धार्मिक कोई अगर उत्सव कोई होता है, जैसे कावड़ की बात करते हैं या फिर गणपति विसर्जन शोभा यात्रा की बात करती है, तो उसमें पूरे जी जान से 24 घंटे और उसकी जो पूर्व तैयारी है वो ऐसे लगी हुई है कि मतलब पिछले 20 सालों से अनवरत, ये कोरोना काल से पिछले साल हुआ नहीं, लेकिन पूरी जो टीम है आज 300-400 जितने भी यहाँ के कर्मचारी लोग और पूरे केबल ऑपरेटर सब
जितने जोश के साथ में जो 2001 में जो जोश था वही जोश आज भी है। किसी भी प्रोजेक्ट पर या कोई भी काम हम करते हैं तो उसमें पूरे जी जान से जुटते हैं। ये सिटी चैनल की खासियत है। उतनी बड़ी खासियत सर की है, मुझे नहीं लगता कोई संडे आपने मिस किया होगा पंडित जी। जी होता है मिस, लेकिन कोशिश यही रहती है कि जो 52 हफ्ते जो होते हैं 52 में से कम 45 के तो ऊपर होता ही है। भाई मैं 2 सालों में मतलब इतने इंटरव्यूज नहीं कर पा रहा हूँ जितने मैं बचपन से देख रहा हूँ, मतलब इतना भी। मैंने सर आपकी एज बता दी मैंने? जी मेरी एज अच्छा, लास्ट में जो हमारे प्रेक्षक हमें देख रहे हैं जी, उनको कैसे आभार व्यक्त करेंगे इतने सालों से? बस इसी तरह जो सहयोग है वो बना करके रखिए, और आपका जो सपोर्ट है उसी लिए एक लाइफ सिस्टम हमारे लिए काम करता है और नई एनर्जी, नया जोश, नया ऑक्सीजन हमको देता है। इसी प्रकार से सपोर्ट बना कर रखिए और आपको जो फीडबैक है वो समय समय पर देते रहे। पंडित जी के स्टाइल में धन्यवाद। एक आखिरी वाला जो आपकी जो भविष्य बता के कुछ इनके बारे में। सिटी चैनल के दर्शकों को ये पूरे हकदार आप है जो 20 वर्ष हमारे होने जा रहे हैं। और सिटी चैनल का जो घोष वाक्य है, सेवा आमची करमणूक तुमची। इसी प्रकार से सेवा का जो अवसर है वो आप प्रदान करते रहें और इसी प्रकार से आपके जीवन से संबंधित हर पहलुओं को हम आपके सामने लाने का प्रयास करेंगे। तब तक के लिए देखते रहिए सिटी चैनल, सेवा आमची करमणूक तुमची। धन्यवाद। जय श्री राम। क्या बात है, धन्यवाद। नमस्कार, मी संजय द पाटील, RRC येथे निर्मिती प्रमुख म्हणून कार्य करतो. आम्ही आपणास ज्ञान, माहिती, मनोरंजन हे सर्व आमच्या परीने देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेक्षक भरभरून दादही देतात, प्रतिसाद देतात. आमचे जाहिरातदार, आमचे केबल ऑपरेटर, आमचे सर्व सहकारी आणि निश्चितच आपण प्रेक्षक वर्ग आपल्याशिवाय आमचा हा प्रवास इथपर्यंत येऊ शकला नसता. आम्ही हा मैलाचा दगड पार करू शकलो नसतो. तर पुन्हा एकदा सर्वांना RRCच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हम आए अभी अपने न्यूज सेक्शन में. ओके, लेट्स मीट दी HOD फॉर द डिपार्टमेंट. ओके. तर राऊत सर, सर नमस्कार. नमस्कार. मुळात हा चेहरा तुमच्या परिचयाचा आहे. पश्चिम विदर्भ असो किंवा महाराष्ट्र असो, प्रख्यात अनेक वर्षांचा हा दांडगा अनुभव आणि साहजिक आहे. मुख्य संपादक माननीय राऊत सर आपल्यासह, जयक राऊत सर. सर नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक बघतायत 20 वर्ष एक तप, आपण म्हणतो की अखंड असा एक 2 तप झालेत आणि तुमचा जो दांडगा अनुभव आहे अनेक वर्षांचा, अनेक बॅचेस तुम्ही इथल्या RRCच्या बघितल्यात, अनेक प्रेक्षक तुम्ही बदलताना बघितलेत, पण आज पहिल्यांदा 20 वर्षानंतर प्रेक्षक आपल्या RRCचं ऑफिस बघतायत. तर टीम काय नेमकी, कसं सांगाल? हा नक्कीच हा आगळा वेगळा आनंद आहे. आज 20 वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत आणि याच्यामध्ये मी जवळपास 14 वर्षापासून इथे कार्य करतो आहे. क्या बात आहे. आणि इथले जे कर्मचारी आहेत किंवा माझे जे सोबती आहेत, या सर्वांच्या म्हणजे टीम वर्कमुळेच आज आपण जे आहे न्यूज चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. क्या बात. माझं सांगण्याआधी आपण आपल्या टीम सोबत भेटूया. नक्कीच. तर यामध्ये सर्वप्रथम जाऊया आपण टेक्निकल टीम कडे, ज्याच्यामध्ये जिथून आपली न्यूज जी आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. महत्वाचं म्हणजे महत्वाचं टेक्निकलच असतं, राईट सर? बरोबर. आणि सरांची जर्नी किंवा सरांचा अनुभव तर आपण जाणून घेणारच आहोत, पण आता कोणाला भेटत आहे? मला टेक्निकल टीमला भेटूया. त्याच्यामध्ये आहेत मनीष सर आहेत, मनीष देशमुख आहेत, सागर गोळे आहेत आणि आपले दीपक यादव आहेत. हो. आणि जेवढं काही जे कार्य चालतं, जेवढं तुमचा हा प्रोग्राम एडिट असेल किंवा न्यूज सेक्शन असेल किंवा न्यूज असतील, सगळ्या गोष्टी ज्या होतात टेक्निकली बाजू ज्या आहेत ते तिथनं सांभाळता जातात आणि ते आपल्याला पडद्यामागचे खरे हिरो असतात. क्या बात आहे. पडद्यामागच्या खऱ्या हिरोंना चला भेटूयात. तर आपण आलोय आता टेक्निकल जे आहे आमची इथं कॅबिन म्हणू शकतो, वॉर रूम ज्याला आपण म्हणतो. म्हणजे तेवढंच नाही सर, लाईव्ह पण इथनच होतात. सगळं लाईव्ह प्रोग्राम असतील, दुसरी इथली म्हणजे तुमचा सिटी गट्टा असो किंवा बघा लॉ अँड जस्टिस असो, जेवढेही प्रोग्राम्स आहेत किंवा लाईव्ह आहेत, इव्हन लोकांचं मनोरंजनाचं जसं चित्रपट असतील किंवा दुसरं काही आपण दुसरे प्रोग्राम दाखवतो, इतर कुठलेही जे तुम्ही बघता आहात म्हणजे सिटी चॅनल, RRC नेटवर्क जे काही बघतात ते यांच्यामुळे बघल्या. क्या बात आहे. या सर आतमध्ये जाऊयात.
तर लाईव्ह असो किंवा मग कुठलाही महत्वाचा प्रोग्राम एडिटिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी जाते RRCची ती या कॅबिनमधनं, या वॉररूममधनं, आणि इथला सेटअप तुम्ही बघताय. थंडी किती असली तरी इथली AC कधी कमी होत नाही. आणि साहजिक आहे सर, तुम्ही परिचय करून दिला. आमच्यासोबत कोण आहे? आपल्यासोबत आहेत या विभागाचे सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट ज्याला म्हणता येईल, मुख्य तंत्रज्ञ मनीष भाऊ देशमुख. मनीष सर नमस्कार. नमस्कार. हाच तो चेहरा आहे. हा चेहरा लक्षात ठेव संग्राम, असं म्हणायची गरज नाहीये. मुळात जेवढी सुंदर यांची स्माईल आहे तेवढं छान कामही करतात. मनीष सर, पहिल्यांदा तुम्ही येत आहे प्रेक्षकांसमोर, जो हात चालतो तुमचं एडिटिंग करताना किंवा कुठलाही लाईव्ह करताना. मला असं वाटतं की पडद्यामागचे जे मेन हिरो असतात ते कधी बोलत नाहीत. त्यांचे जे आहेत ते हात बोलतात किंवा त्यांचे जे आहेत ते बाकी जे कृतीतून दाखवल्या जातात ते मुख्य हिरो जे आहेत ते हे तिघजण आहेत. क्या बात आहे सर. फार आमचे सहसा येत नाहीत समोर म्हणून थोडं काय, किती वर्षांचा अनुभव आहे? अनुभव आता 19 वर्षाचा आहे. 19 वर्ष. हा. आणि किती बदल घडला सर, म्हणजे किती वर्ष सुरुवातीला टेक्निकल गोष्टी? खूप बदल घडलेला आहे. मला वाटतं कसं आहे, आता मनीष भाऊ जे आहेत ते कमी बोलतात, म्हणजे त्यांना बोलण्याचा एवढा अनुभव नाही आहे. जे काही कार्य असते सगळं कृतीतूनच तुमच्या होतं. बाजूने सांगा. जवळपास 19 वर्षापासून ते इथे कार्य करत आहेत आणि 19 वर्षामध्ये बराच काळ बदलला आहे. म्हणजे स्टुडिओ पासून म्हणा की तंत्रज्ञानापासून म्हणा सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आधीचा जर काळ बघितला 2001 म्हणजे जेव्हा हे असतील त्यावेळेस हा स्टुडिओ खूप छोटा होता. त्याच्यानंतर एडिटिंगच्या वस्तू ज्या होत्या त्या खूप कमी होत्या, कॅमेरे कमी होते, बाकीच्या गोष्टी ज्या तंत्रज्ञान लागतं ते त्यावेळेस एवढं विकसित नव्हतं. पण तेव्हा त्याच्यातूनही चांगल्या गोष्टी देण्याचा त्यांचा मानस होता. आणि आता तर इतकं वास्ट झालं आहे की सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. त्याच्यामुळे आता जेवढंही तंत्रज्ञान नवनवीन येत आहे ते शिकून आणि त्याच्यातून मग नवीन काही करणं, याचा असा त्यांचा उपक्रम चालू. सर असं कधी झालं नाही का, म्हणजे तुम्ही ऐकत बसता, एपिसोड असतात खूप सारे, दिवस रात्र काम करावं लागलं असतं? हो झालं ना. म्हणजे जो लाईव्ह असतो, पालखी लाईव्ह, गणपती लाईव्ह जो असतो त्याच्यामुळे मग रात्री 3-4 वाजत होते रात्री लाईव्ह साठी. हा. तो लाईव्ह बघत असताना ग्राउंड वरच बघा, हो. मग कसरत किती होते? आता धावपळ व्हायची खूप सारी, पण मजा खूप यायची त्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये. बरं, घरचे मग अशा वेळेस 2-2 दिवस घरी जात नाही तर मग ते बघतायत बहिणी आमच्या? हो. नाही त्यांचं तसं काही हे नाही. मी सांगा त्यांना काही म्हणा, बघ खरंच काम करते. त्यांना माहित आहे काम असते म्हणून. अप्रूव्ह झालं है ना. प्रेक्षक बघतायत, तुमच्या हातची एडिटिंग असते, तुमची टीम असते, टीम कडे जाऊयात तुमच्या. तर काय शुभेच्छा द्याल वर्धापन दिनाच्या? कशा द्याल की एवढे वर्ष झाले प्रेक्षक बघतायत, तर वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. वर्धापन दिवसात सर्व दर्शकांना शुभेच्छा. आता 20 वर्षापासून जे असेच प्रेम देत आले तुम्ही, आता याच्या पुढे पण देत राहा. आणि त्या प्रेमाचा वाटेकरी जे एडिटिंग टीम आहे ती, तुमच्या टीमला एकदा भेट करू. सर हे सागर भाऊ. सागर भाऊ नमस्कार. नमस्कार. सागरजी, तुमचाही किती वर्षांचा अनुभव आहे? आणि बघतोय आम्ही हेडलाईन्स पासून बातम्यांच्या जी गोष्ट तुम्हाला नेहमी बघायला मिळते, जी ब्रेकिंग येते, त्या पाठीमागचे हिरो. तर सागर सर, तुमचा परिचय एकदा प्रेक्षक. माझं नाव सागर गोळे. माझा 15 वर्षाचा अनुभव आहे आणि मला मार्गदर्शन मान्य श्री प्रदीप भाऊ देशमुख यांचे राहिले, आता पंकज सर आहे. आणि जे काही अडचणी वगैरे येतात शिकवण सगळे मनीष सरांनी दिलेली आहे. मनीष सर आता पण काही प्रॉब्लेम आले त्यांच्याकडून हँडलिंग करतो, एडिटिंग वगैरे सगळं. इथली जी यंग टीम आपण म्हणतो किंवा या टीम मधले सागर सर, तुम्ही गेली अनेक वर्ष, तर कसं बदलत गेलं किंवा एखादा किस्सा अनुभव काही सांगता आला? असा अनुभव तर काही नाही, असं खेडेमेळचं वातावरण नेहमी काम केलेलं आहे. लाईव्ह सगळ्यात असो, जास्त अनुभव जर पाहिला यांचा अनुभव तर सगळ्यांचाच अनुभव एक सांगितला जाईल की बा कावड पालखी महोत्सव आणि गणेशोत्सव महोत्सव याच्यामध्ये सगळ्यांचा आनंद येतो, सगळ्यांनाच. तो USP आहे, युनिव्हर्सल सेलिंग पॉइंट आपल्या चॅनलचा म्हटलं तर जातं. त्यावेळेस कसं टीमवर्क असतं आणि सगळ्या जणांना असं कॉन्सन्ट्रेशन करून राहावं लागतं. कारण एखादी चूक, कारण ती थेट प्रक्षेपण असतं, लाईव्ह असतं ते, त्याच्यात चूक जाता कामा नये याची दक्षता हे लोक घेत असतात. म्हणजे किती महत्वाचं आहे ते, हालता येत नाही, जसं सांगितलं 24-48 तास तुम्ही काम करता. तो अनुभव कसा? मजा यायचं काम करण्यात, काही असं वाटायचं नाही. कंटिन्यू काम चालू राहायचं, तर जेवढा मजा येत होता तेवढा आणखी काम करायची इच्छा वाढत होती. प्रेक्षकांच्या कॉम्प्लिमेंट छान मिळायच्या, ते आम्हाला शुभेच्छा द्यायचे, तुम्ही चांगलं कार्य करत आहे, RRC नेटवर्क चांगलं कार्य करत आहे. म्हणजे एवढं जे तुम्ही लाईव्ह बघता, यावेळेस आमचा लाईव्ह असणारच आहे, साहजिक आहे. ते वाट बघतायत, त्या पाठीमागचे चेहरे बघा. आणखी एक चेहरा आहे आपल्यासोबत आणि त्यांना घ्या थोडं. दीपक यादव अजूनही बिझी आहेत का? हे जे तुम्हाला दाखवा अजूनही बिझी आहेत आमचे दीपक सर. या जरा समोर या दीपक जी, तुमचा अनुभव सांगा. मेरा नाम दीपक यादव है और मैं 10 साल से हूँ. कैसा अनुभव है 10 सालों में आपका? बहुत अच्छा है. काही टेक्निकल जी मंडळी असतात
म्हणजे ज्याला चांगलं काम करतात तो बोलण्यात फार असतो. आता लाजवळ आहेत आमचे यादवजी. कधीच बोलत नाहीत. कधीच नाही. कधीच बोलत नाहीत. खूप कमी बोलतात. म्हणजे न्यूज रीडरचं जेव्हा त्यांचे न्यूज देतात त्यावेळेस खूप कमी बोलण्याला व्यक्तिमत्व म्हणजे दीपक यादव लोकांचं यांची जर्नी सांगायची झाली तुम्ही म्हणजे जवळपास 10 वर्ष झालेत त्यांना. आधी सुरुवातीला ते नाईटला काम करायचे. हा म्हणजे नाईटमध्ये जेवढे वाढदिवसाचे आपल्याला फोटो यायचे ते एडिटिंग करायचे आणि त्याच्यानंतर मग तिथून त्यांची जर्नी इकडे न्यूज सेक्शन पर्यंत झाली आहे. क्या बात आहे. आणि आता ते पूर्ण जेवढा आपण न्यूज बघता आहात म्हणजे सिटी न्यूजवर त्याची एडिटिंग सागर सर करतात आणि सागर सर सोबत रेकॉर्डिंग आहे किंवा मग न्यूज लावणे आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. म्हणजे स्वतः आता फार कमी व्हॉइसवर देत नाहीत पण तो अँकरचा व्हॉइसवर बरोबर घेतात. परफेक्ट. नक्कीच. ये भी कला है. आप बताइए, आप जब घर जाके आप न्यूज देखते हैं, अभी तो पहली बार आ रहे सामने, कुछ तो बोलिए. दर्शकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. बहुत ही बढिया. बघितलं, संयमी असं व्यक्तिमत्व. मी तुम्हाला सांगतो खूप पेशन्सचं काम आहे एडिटिंग आणि तुम्ही तिघही मिळून चौघही मिळून करता. सर या टीम बद्दल, या तिघांबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना आमच्या? या तिघांबद्दल सांगायचं झालं तर तिघही टीमवर्क मध्ये असतात आणि महत्वाचं जे आहे की आपल्याला या टेक्निकल बाजू ज्या आहेत त्या मजबूत करण्याचं काम या तिघांच्या मार्फत होतं. आणि न्यूज सेक्शन असो, प्रोग्रामिंग असो किंवा कुठलीही गोष्ट असो ती यांच्याच अंडरटेकिंग खाली जाते. त्याच्यामुळे जे काही दर्शकांना जे काही आपण चांगलं दाखवतो आणि दर्शकांचा त्याचा चांगला फीडबॅक येतो ते या तिघांमुळेच आहे. तर टेक्निकल गोष्टी म्हटल्या तर ही टीम आणि इथली मेन टेक्निकल टीम आपल्यासोबत आहे. तर साहजिक आहे RRCचा वर्धापन दिवस, तर RRC नेटवर्क सेवा आमची, करमणूक तुमची. थँक्यू. सायंकाळचे 8 वाजले आणि त्यानंतर तुम्ही बघताय तो फक्त हा चेहरा माझ्यासोबत फ्रेममध्ये आहे. त्यांना परिचयाची गरज नाही आहे. गेले 20 वर्ष ब्रेकिंग आपल्याला अकोल्यातल्या सांगणारे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं नंबर 1 चॅनल अर्थात RRC नेटवर्कचे मुख्य संपादक हिंदीचे आपल्यासोबत आहेत माननीय रामजी श्रीवास्तव. सर नमस्कार. नमस्कार जी, हिंदी में जैसे मैंने कहा जी कि आपको देखते ही हर अपडेट हमें आ जाती है. ये जी, चेहरा सभी लोग जानते हैं. तो जी, ये इसके पीछे की 20 साल की जो तपस्या है, 2 तप आपने जैसे कहा, जी. तो क्या शुभेच्छाएं देंगे RRC की इस वर्धापन दिन पर? जी, सबसे पहले तो मैं आपको धन्यवाद देना चाहूँगा कि आपने सिटी चैनल के ऊपर एक स्पेशल डॉक्यूमेंट्री आप बना रहे हैं. जी. सिटी चैनल जब स्टार्ट में शुरू हुआ तो किसी को ऐसा लगा नहीं था कि इतने साल तक ये टिक पाएगा, क्योंकि उस समय काफ़ी चैनल्स थे. श्री जो हमारे प्रदीप जी देशमुख है, जो इसके संस्थापक अध्यक्ष है, उन्होंने फिर एक संकल्पना सोची कि क्यों ना सारे चैनल्स को मिलाकर एक शुरू किया जाए. फिर ऐसी स्थापना हुई सिटी चैनल की. क्या बात है. और सिटी चैनल ने 20 सालों में, यानी हम 20 साल हम इसलिए कह रहे हैं क्योंकि 20 साल एक तप हो जाता है. अगर आप 20 साल अगर भगवान की प्रार्थना करें तो शायद आपको भगवान मिल जाए. जी जी जी. उतना ही हमने इसमें सबने मेहनत की है. लोग आए, कुछ चले गए, कुछ बहुत से पुराने लोग अभी भी हमसे जुड़े हुए हैं. तो ये जो भी श्रेय है 20 साल तक हमारा जो सब्र है, ये हमारी टीम वर्क तो है ही, लेकिन टीम वर्क के अलावा मैं उन लोगों का भी धन्यवाद देना चाहूँगा जो हमारे दर्शक है, जो 20 साल से हमसे जुड़े हुए हैं, जो हमारे केबल ऑपरेटर है जो हमसे जुड़े हुए हैं, जो हमारे विज्ञापन दाता है वो जो हमसे जुड़े हुए हैं, जिससे हमारी आर्थिक बाजू चलती है. तो मैं इन सभी को धन्यवाद देना चाहूँगा. और काफ़ी अच्छा अनुभव रहा 20 साल का. यानी हम अनुभव की बात अगर आती है तो जी. सर किस्से भी बहुत होंगे आपके पास. जी, किस्से तो ऐसे है कि ये न्यूज़ का क्षेत्र ऐसा है कि रोज नया मिलता है. जैसे अगर आप स्कूल में पढ़ाते हैं तो आपको वही एक कोर्स पढ़ाना होता है, लेकिन आज अकोला में क्या होगा, 3 जिलों में क्या होगा, तो एक रोजाना एक ही बात नहीं हो सकती ना. रोजाना हर बात अलग होंगी. कभी न्यूज अलग होंगे, कुछ दुखद समाचार आते हैं, कुछ बड़ी बड़ी दुर्घटनाएं होती है, कुछ अच्छी हैपनिंग न्यूज भी आती है, तो सब हमको कवर करना पड़ता जब है. आप तो देखते हैं जी. कि बहुत सारी जो न्यूज होती है वो दिल को छू जाने जी, वाली जी, होती जी. है. कुछ जी. हमके क्राइम की भी होती जी, है. जी. तब खुद भी तो एज ए न्यूज एंकर आपको न्यूट्रल रहना पड़ता है. जी बिल्कुल. तो नहीं, लेकिन कहीं ना कहीं तो हमारे को भी, लेकिन हमारे को जो भाव है जो हमारे को दबा के रखना पड़ता है, और इसलिए बताना पड़ता है कि लोगों को जानकारी देना पड़ता है कि इस प्रकार की घटना हो चुकी है. और हम हमारे न्यूज़ के माध्यम से संदेश भी देना चाहते हैं कि आजकल के आप युवा देखते होंगे काफ़ी स्पीड से गाड़ी भगाते हैं. तो इन 20 सालों में हमने सैकड़ों हजारों एक्सीडेंट्स ऐसे देखे हैं जो हम आपको उसका अनुभव नहीं कर सकते. कई बार जब नया मैं जब आया था, जब ऐसा कोई दृश्य देखता था, जब न्यूज़ में लिखता था, तो आप यकीन मानो श्री कि मैं घर पे जाने के बाद खाना नहीं खा सकता था, सो नहीं पाता था, क्योंकि वो दृश्य मुझे दिखाई देते थे. लेकिन अब इसे अब यानी किए कि अब हमारा मन भी मर चुका है. देखिए अब हमारे को ऐसा कुछ लगता नहीं है.
तो सर ये तो कर करके वो कहते हैं कि देख जी। देख के वो चीज़ एक आ गई है, लेकिन वर्धापन दिन है खास जी। करके, और 20 साल जी। बहुत सारे आपने इंटरव्यूज किए सर। जी। इतनी सारी आपने इंटरव्यूज करने के बाद भी मैं बता दूं जी। कि आपने बड़े दिग्गजों के किए। जी, कोई आप बिल्कुल। यहाँ पर किसी का याद है आपको, किसी का मेंशन करना चाहेंगे? श्री बात ऐसी है कि 20 सालों के अंदर इतने लोगों के इंटरव्यू है, तो किसी मेरे लिए तो हर इंटरव्यू चैलेंजिंग रहता है, इसलिए मैं किसी को नंबर 1, नंबर 2 या नंबर 10 नहीं दे सकता। अच्छा जी। क्योंकि क्षेत्र में रहने के बाद आपको देखा आपने एक जमीन से जुड़े हुए आदमी का भी आप इंटरव्यू लेते हैं और एक बड़ी हस्ती का भी इंटरव्यू लेते हैं, तो आपको उतना ही उनको महत्व देना होता है जितना एक जमीन से जुड़े हुए 20 सालों आदमी। में हमारे प्रेक्षक जो है जी। कितने बदल गए, किस तरह की उनकी टेस्ट बदल गई, जी, कितने हाँ। प्रोग्राम्स आपने लाए, आप सीधी बात करते हैं। जी जी जी। श्री मैं आपको बताना चाहूँगा कि जब सिटी चैनल स्टार्ट में शुरू हुआ तो सिर्फ एक माध्यम अपना ही था, इलेक्ट्रॉनिक माध्यम से, क्योंकि जब लोगों को दृश्य भी देखने को मिलते थे, हम न्यूज़ के साथ में दृश्य भी बताते थे, तो पहले 8:30 बजे का लोग इंतजार करते थे। लेकिन अभी 20 सालों में दर्शकों का जो देखने का नजरिया इसलिए बदल गया क्योंकि अब व्हाट्सएप आ गए, बड़े बड़े यूट्यूब चैनल्स आ गए। इसके अंदर आपको अगर शाम को कोई घटना होती है, दोपहर को कोई घटना होती है, तो आपको 5 मिनट में उनको बताना पड़ता है। इसलिए हमने क्या करे, पैचेस शुरू किए, जिसके अंदर पैचेस के अंदर हम जैसी घटना होती है उसके 15 मिनट में आपको हम पैचेस बना के यूट्यूब के ऊपर, फेसबुक के ऊपर, व्हाट्सएप के ऊपर लोड कर देते हैं। यानी सिटी चैनल भी अब अपग्रेड हो गया है पूरा। क्या बात है। और भविष्य में हम चाहते हैं कि पूरे विदर्भ में इसको हम पूरा कैच करें और घर घर जाए। वैसे भी हमारे सब्सक्राइबर 1 लाख के ऊपर हो गए, हम चाहते हैं कि और इसकी संख्या बढ़े। मैं सभी दर्शकों से निवेदन करना चाहता हूं कि सिटी चैनल के जितने भी दर्शक हैं और जो हमसे जुड़ रहे हैं, हमें सब्सक्राइब करें और हमारे चैनल को आगे ले जाने में मदद करें। जी, और उसी के साथ हमारे पूरे प्रोग्राम आप देख सकते हैं सिटी कट्टा इस यूट्यूब चैनल पे। सर बहुत बहुत शुभकामनाएं और बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि आज गणेश चतुर्थी भी है और वर्धापन दिन का भी। तो लास्ट में हमारे प्रेक्षक के लिए आप क्या संदेश देना चाहेंगे? एक ही कहना चाहूंगा, सेवा आमची, तर पुन्हा करुणा एकदा तुमची. तोच चेहरा जो तुमचा लाडका आहे, यांना अनेक ठिकाणी तुम्ही बघितले आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आणि तुमच्या घरातल्या बेडरूमच्या टीव्हीवरती, अर्थातच ओळखले तुम्ही. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल प्रेक्षकांना? सर्वात परिचय तुमचा करून द्या. नमस्कार, मी वैशाली चौखंडे, RRC मराठी बातमीपत्रासाठी वृत्त निवेदन करते. मला जवळपास 16-17 वर्ष इथे झालेले आहेत आणि सर्वात प्रथम RRC परिवाराला वर्धापन दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. 20 वर्ष, त्यामधली 17 वर्ष तुम्ही जुळलेले आहात. बापरे, किती बदल घडला स्वतःमध्ये आणि RRC परिवाराशी जुळल्यानंतर कसे कसे बदल होत गेले? खूप खूप. मी जेव्हा इथे सुरुवातीला आली तेव्हाची मी जर बघितले आणि आत्ताची जर मी बघितले तर जमीन आसमानचा बदल झालेला आहे माझ्यात. आणि माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुद्धा खूप बदल झालेला इथे येऊन. आणि इथे असणारी सर्व मंडळी खूप चांगली आहे. मला 17 वर्षात अजूनही असा कधी वाईट अनुभव इथे आलेला नाही आहे. क्या बात आहे. हेच महिलांना आपल्याला सांगायचं, महिला प्रेक्षक बघताय, त्यांनाही तुमच्यासारखं व्हायचंय. मग त्यांनी काय करावं, सुरुवात कशी करावी? हमखास न घाबरता बाहेर पडावं आणि स्वतःचा आत्मविश्वास जर प्रबळ असेल तर आपल्याला कोणीच काही करू शकत नाही, हे आपल्या मनात नेहमी ठेवावं. बरं, तुमचं भाषेवरचं प्रभुत्व, तुम्ही अँकर होणार असं कधी वाटलं होतं का? नाही नाही. नाही मग ही भाषा कशी प्रबळ झाली? घरी भांडून भांडून? नाही. इथे येऊन आणि मी जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हाच मला म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वात किंवा माझ्या भाषेत, माझ्या राहणीमानात बदल झाला. बरं, आता ओळखतात लोक ना चेहरा असा, पण 17 वर्षांपासून म्हणजे ताईंचं नाव घेतलं वैशाली ताईंचं की साहजिक आहे, तो एक रिस्पेक्ट किंवा किती फरक पडला मग त्यावर ना? म्हणजे असं आता घरचे जेव्हा फॅमिली सोबत जाता कुठे खूप ठिकाणी मी अनेकदा किराणा बाजारात किंवा ज्यूसच्या सेंटरवर गेले आणि आता मास्क असते ना चेहऱ्याला, माझ्या चेहऱ्याला पूर्ण बांधलेलं, तरी माझ्या आवाजावरून त्यांनी मला ओळखलं. आणि म्हणे मला त्यांनी एकदम विचारलं की मॅडम लॉकडाउन के बारे में क्या अभी क्या है, मतलब कितने बजे तक चलेगा? तर मी त्यांच्याकडे एकसारखी पाहतच राहिले, यांनी मला ओळखलं कसं, माझ्या चेहऱ्याला तर बांधलेलं आहे. तेच ना. तर मी त्यांना तेच विचारलं, तुम्हाला कसं माहित, म्हणजे तुम्ही कसं काय मला हे विचारलं? तर ते म्हणत होते की हम आपको देखते हैं ना सिटी न्यूज पे. तेव्हा मला एवढं चांगलं वाटलं खूप. म्हणजे बघा विश्वास किती आहे आमच्या चॅनलवरती, RRC परिवाराची शाश्वती, की मॅम सांगतील तर 8 ते 8 वाजता लॉकडाऊन किंवा 4 वाजेपर्यंत लॉकडाऊन. बरोबर? हो, नक्कीच. म्हणजे ती आता म्हणतात ना की आमची ज्ञानदा, ती आमची ज्ञानदा हीच आहे आमच्या वैशालीची. शेवटी जाता जाता शुभेच्छा ज्या आहेत वर्धापन दिनाच्या, 20 वर्ष RRC परिवाराची आणि सेवा आमची करून तुमची, तर हे ब्रीदवाक्य आपलं किती खरं आहे, म्हणजे तुम्ही त्या प्रेक्षकांना काय सांगा?
RRC परिवाराने 20 वर्षांपासून जी सेवा आपल्या अकोला जिल्ह्याकरिता किंवा जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांसाठी दिली आहे ती खरोखर खूप प्रशंसनीय अशी आहे. आणि जे ब्रीदवाक्य आहे, सेवा आमची करमणूक तुमची, ते अगदी योग्य असं ब्रीदवाक्य RRC चॅनलसाठी आहे. शेवटी शुभेच्छा तुमच्या स्टाईलमध्ये वर्धापन दिनाच्या. RRC परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. बघा ती स्टाईल आली शेवटी अँकरिंग वाली. खूप खूप धन्यवाद. RRC नेटवर्क, सेवा आमची करमणूक तुमची. ओके. तर बघताय महिला मंडळी साहजिक आहे, हिंदी आणि मराठी ज्याबद्दल तुम्ही बोलताय, न्यूज ऐकताय. नमस्कार. बघा कसले सुंदर हसतायत सगळे. तुम्ही कुठल्या न्यूज देता, हिंदी मराठी? मी मराठी न्यूज. मराठी. तुम्ही? मराठी. आणि तुम्ही? हिंदी. हिंदी. चला हिंदी वासना शुरू करा. राष्ट्रीय हिंदी दिवस येतोय 14 तारीखला. तर आप मुझे बताइए कितने सालों का एक्सपीरियंस है, कब से जुड़े हो आप, अपना परिचय देके शुरुआत कीजिए. आपके इस प्रश्न का उत्तर देने से पहले मैं दर्शकों को सिटी चैनल के वर्धापन दिवस पर हार्दिक शुभकामनाएं देना चाहती हूं और हिंदी दिवस की भी मैं आपको हार्दिक शुभकामनाएं देना चाहती हूं. और मेरा नाम है शालिनी पूर्णे. मैं हिंदी निवेदिका हूं RRC चैनल में. RRC चैनल का नाम पहले सिटी न्यूज़ था, उसी समय मैंने 2006 में ये ज्वाइन किया था. इसके बाद मैंने करीब अगर आप देखें तो मुझे 14 से 15 वर्षों का अनुभव है और यहाँ पर काम करके बहुत अच्छा लगता है. हमें बहुत कुछ सीखने को मिला है. साथ ही हमारे जो संचालक है, हमारे संस्था के जो संचालक है श्री बंडू भाव देशमुख, साथ ही पंकज भाव देशमुख, इन्हीं के साथ साथ हमारे जो संपादक है जैसे कि विवेक राउत सर और रामजी श्रीवास सर, इनका समय समय पर हमें मार्गदर्शन मिलता ही है. इनसे भी हमें बहुत कुछ सीखने के लिए मिलता है और इसी तरह से आगे भी हमारा काम अविरत चलता रहे और आपका साथ हमें मिलता रहे, क्योंकि आपके बिना हम कुछ भी नहीं हैं. इसलिए मैं आप सभी का, आप सभी दर्शकों का, हमारी पूरी टीम की ओर से आपका धन्यवाद देना चाहती हूँ. बघा तुम्हाला किती महिने झाले? मला 6 महिने झाले. तुमचं नाव सांगा जरा, परिचय. माझं नाव दीक्षा कांबळे. मी सिटी न्यूज मध्ये मार्च महिन्यामध्ये जॉईन केलं होतं. आता 6 महिने झाले आहेत मला. खूप छान एक्सपिरियन्स आला इथे. या RRC नेटवर्कचे संचालक बंडूभाऊ देशमुख सर आणि पंकज देशमुख सर यांची आम्हाला छान मार्गदर्शन मिळाले. त्यासोबतच आमचे RRCचे संपादक विवेक राऊत सर आणि त्यासोबतच रामजी श्रीवास सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच आम्ही आज इथे अँकर म्हणून आहोत. तर त्याचप्रमाणे मी सिटी न्यूज कडून वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. क्या बात आहे. तुम्हाला माहिती आहे का, माणसांनी किती तयारी केली, किती छान दिसल्या तरी तुमच्यासारखे दिसू शकत. तुम्हाला सगळ्यात जास्त गोल्ड आवडते का? बघा तुम्ही तयारी बघा, कपडे तुम्ही गोल्डची घालून आलात. एवढा वर्धापन दिन कोण सेलिब्रेट करतं बघा. बरं, तुमचा काय अनुभव, किती वर्ष झालीत? मी 2016 मध्ये जॉईन झाली होती. नंतर पारिवारिक काही समस्येमुळे मी मध्ये ब्रेक घेतला आणि परत आता 5-6 महिने मी झालेत मी जॉईन झालेली आहे. ओके. मराठीमध्ये तुम्ही हा, मी मराठीमध्ये. यांचाही चेहरा तुमच्या परिचयाचा असेल, पण आता सगळी महिला गँग इथे आहे. मला सांगा तुम्ही सगळ्या की काय एक अनुभव आहे. RRC परिवार 20 वर्षाचा झालाय आणि 20 वर्ष फार मोठी एक तपस्या असते. तुम्ही तर अनेक वर्षांपासून जुळलात. तुमचा अनुभव काय सांगाल? किती बदल घडत आले बातम्यांमध्ये, इव्हन वाचण्यांपासून तर पुढे पण? तसं पाहिलं तर पहिल्यापासून आतापर्यंत बदल खूप घडलेले आहे आणि मला असं वाटते की बदल हे घडायलाच पाहिजे. तर सगळ्यात पहिले जेव्हा आम्ही इथे होतो तर थोडीशी जी पिक्चर क्वालिटी होती त्याच्यापेक्षा आता जी तुम्ही पाहत आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा आणि खूप चांगली क्वालिटी सगळ्यांना बघायला मिळत आहे. आणि सोबतच पहिले दर्शकही कमी होते आणि सबस्क्रायबर ज्याला आपण म्हणतो ते पण खूप कमी होते आमचे. पण आता 1 लाख सबस्क्रायबर एवढे झालेले आहे, ते खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूपच अभिमानाची बाब आहे. एखादा अनुभव सांगू शकाल RRCचा? तुम्ही आता न्यूज अँकर जसं तुम्ही प्रख्यात आहात, मग तुम्हाला लोक ओळखत असतील, तर मग ओळखल्यावर चेहरा ओळखीचा असतो की अरे मॅमला बघितलंय किंवा ताई तुम्हाला बघितलंय, असं कोणी एखादा अनुभव, किस्सा आठवणी? हो, हा प्रश्न खूपच छान आहे आणि मला याचं उत्तर द्यावंसं वाटते. कारण की जेव्हा पहिले तर आम्हाला कोणीच ओळखत नव्हतं आणि जेव्हा न्यूज मी द्यायला लागले आणि जेव्हा मी कुठे बाजारात जायची किंवा मी कुठे फिरायला जायची, मंदिरात जायची, कुठेही असो, इवन मी जर ऑटोमध्ये जरी कुठे जायची तर मला लोक म्हणायचे की अरे हमने आपको कहीं देखा है. कहाँ देखा है? अरे आप न्यूज रीडर हो, अरे आप
सिटी चॅनल में न्यूज तर नाही देती हो. तो हे ऐकल्यावरती आम्हाला इतका आनंद व्हायचा की ते आनंद शब्दात सांगणे आमच्यासाठी खरंच अशक्यच आहे. तर तो एक आनंद आणि स्वतःची एक ओळख निर्माण करणे हे खूपच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि याच्यामधून खूप आम्हाला शिकायला भेटत आहे आणि पुढेही भेटत राहणार आहे. क्या बात आहे. बघा, जेवढ्या सुंदर हिंदी बोलतात तेवढ्याच छान मराठी पण तुम्ही बोलताय. तुमचा काय अनुभव? 6 महिने झाले आता लोक ओळखतात. खरं सांगायचं म्हणजे माझ्या वडिलांचा जो किराण्याचा व्यवसाय आहे आणि आमच्या एरियामधले कोणी पण कस्टमर जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा माझ्या पप्पांना म्हणतात, तुमची मुलगी न्यूज देते का? आम्ही तिला पाहिलं, खूप छान न्यूज देते. हे शब्द जे ऐकून मला सुद्धा अभिमान वाटतो आणि माझ्या वडिलांचं सुद्धा त्यासोबत नाव निघतं, याचा सुद्धा मला अभिमान वाटतो. एक सांगायचं विसरली आमची ताई की किराणाचा खपही वाढला. बरं हो. नाही, बरोबर आहे. पण तुम्ही काय सांगाल, तुमचा एखादा अनुभव? मधात पारिवारिक जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही ब्रेक घेतला, पण आता अनेक महिला, अनेक घरातल्या ज्या चिमुकल्या म्हणा किंवा आमच्या ताई आपल्याला बघतायत, त्यांनाही आपल्यासारखं व्हायचं, तिघींसारखं, तर मग अशांना काय सांगाल? हा, मला पण बरेच जण असंच विचारतात की बा तुम्ही न्यूज रीडर आहे का? कुठे पण गेलं की आधी जिथे मला कोणी ओळखत नव्हतं तिथे आज मला ओळखतात. आणि या न्यूज अँकरिंगमुळे मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे कसं आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी आणि फेस रिडिंग कसं, असं म्हणजे हे यामधून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं. म्हणजे घरगुती जबाबदाऱ्या सांभाळताना आपण खूप काही करू शकतो. कि अगर या न्यूज़ की अगर पढ़ने की बात आती है, वाचन का अगर प्रश्न उपस्थित होता है, तो मैंने जब ज्वाइन किया था तब मैं कॉलेज में ही पढ़ती थी. मैं MA फर्स्ट ईयर कर रही थी तब, और तब मुझे हिंदी विषय का इतना नॉलेज नहीं था. लेकिन यहाँ पर आने के बाद में जैसे जैसे मैंने प्रैक्टिस शुरू की और मेरी न्यूज़ रीडिंग यहाँ से शुरू हो गई, तो हमारे जो संपादक सर है, जैसे कि अविनाश परड़ीकर सर है, रामजी श्रीवास सर है, विवेक राउत सर है, और एक हमारे साथ में और एक संपादक थे पुरोहित सर, इन्होंने हमारी भाषा को और भी अच्छा बनाया. वो कैसे? तो वो इस तरह से कि पढ़ते समय जिस तरह से कहाँ पे हमें रुकना चाहिए, कहाँ पे हमने पूर्ण विराम देना चाहिए, किस लहजे में पढ़ना चाहिए, उच्चारण किस तरह से होने चाहिए, उसमें मात्राओं का क्या महत्व होता है, ये सब उन्होंने हमें सिखाया. और आज हमारी हिंदी को या फिर कहिए कि मराठी भाषा को सभी लोग बहुत ही प्रशंसा करते हैं और हमारी भाषा को सभी लोग बहुत ही सराहते हैं. तो यही है, इनकी कड़ी मेहनत भी है उसके पीछे, और इनकी जो आपकी चेहरे में वो चार्म है, वो स्माइल है, जो लोग देखना चाहते हैं. 8 वाजले रे वाजले, 7 वाजले रे वाजले, संध्याकाळी पहिल्यांदा आम्ही युट्यूबला जातो किंवा आम्ही आमचं चॅनल लावतो, तर ते सगळं जी किमया आहे ती तुमची आहे, तुम्हाला मार्गदर्शन केलेल्या लोकांची आहे. पण वर्धापन दिन विशेष, प्रत्येकाने एक शुभेच्छा वर्धापन दिनाची मी काय द्यावं, आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाते. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय द्याल? आप सभी को RRC दिन की, वर्धापन दिन की ढेरों शुभकामनाएं. ओके. आपल्या सर्वांना RRC नेटवर्क तर्फे वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना RRCच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. क्या बात आहे. बघा कसं आहे, RRC नेटवर्क हे तुमचं आमचं नेटवर्क आहे आणि हे तुमचे लाडके चेहरे तुम्हाला भेटणार आहे. तर चला, शेवटी एक सेवा आमची, करमणूक तुमची. तर पुन्हा एकदा चेहरा जो तुमचा आवडीचा आहे, लाडका आहे, तुम्ही बघता नेहमी बातम्यांमध्ये, आणि मुळात आमची इथली RRCची अँकर प्रख्यात आहे. नमस्कार. नमस्कार. तो हसरा चेहरा, ती स्माइल बघा. काय नाव आहे तुमचं? माझं नाव आरती गजानन सानप आहे आणि मला RRC न्यूज मध्ये न्यूज अँकरिंग करून 3 वर्ष पूर्ण होतात. पण तुझा प्रवास जो एक बघितला, तर सुरुवातीला न्यूज अँकरिंग आणि आता तुम्ही प्रोग्राम पण अँकर करता. कसा एक प्रवास होता आमच्या प्रेक्षकांसाठी? जेव्हा इथे नवीन जॉईन झाले तेव्हा तर वाटले नव्हतं की इतकं पण पुढे जाऊ शकेल मी. म्हणजे मनात एक भीती असते की नवीन काम आहे, हे होईल की नाही आपल्यामुळे. पण सगळ्यांची साथ सोबत आणि सगळ्यांनी दाखवलेला इतका विश्वास, तर त्यामुळे मी न्यूज अँकर पासून सुरुवात केली. तर आता प्रोग्राम सुद्धा मी अँकरिंग करत आहे. क्या बात आहे. न्यूज अँकरिंग करत असताना मराठीमध्ये तुम्ही करता? हा, मराठीमध्ये करते. ओके. आणि जो सुरुवात केली तर कसं वाटलं, म्हणजे काय RRC मध्येच का यावं, या चॅनल बद्दल काय विशेषता आहे? हे RRC नेटवर्क म्हणजे अकोल्यातलंच नाही तर विदर्भातलं लोकप्रिय चॅनल आहे. आणि RRC मध्ये न्यूज अँकर म्हटलं तर ही खूप लोकांसाठी खूप असे मानाची पोस्ट आहे यावर. म्हणजे न्यूज अँकर RRCत आहे तर सगळं मानाने पाहतात, आपल्याकडे ओळख होते. आधी जसं कोणीच ओळखत नसते, पण आता RRC मध्ये जॉब करते म्हटलं तर ते टीव्हीवर रोज पाहणारा चेहरा त्यांच्या लक्षात येतो. तर यामुळे जरा म्हणजे पार्लर मध्ये डिस्काउंट भेटते असं काय आहे का? हा, असं पण असते. सगळे पार्लर वाले बघतात, बघा ते बघा हा चेहरा,
है ना खरंच मिळते. एखादा किस्सा सांगा, अनुभव. खूप ठिकाणी गेलं तर ते ज्यांना आपला चेहरा ओळखीचा असतो ते विचारतात, जसं तुम्ही न्यूज अँकर आहात का, तर आपण हो म्हटलं, त्यांच्या मनात एक आपल्याबद्दल वेगळंच एक अशी इज्जत निर्माण होते. हो. आणि कॉलेजमध्ये एक्झाम वगैरे देताना हा, खूप लोक विचारतात तू अँकरिंग करते, कॉलेज वगैरे पण जसं करते तर तुझं म्हणजे कशी काय जॉईन झाली, कसा अनुभव आहे तिचा वगैरे सगळं विचार. तेच आता बऱ्याचशा ज्या आपल्या महिला मंडळी आहेत ना, ते बघतायत, त्यांना जर जॉईन करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची ते विचारतायत. तुम्ही काय सांगा? सुरुवात तर जेव्हा वॅकन्सी असतात तेव्हा येऊन इथे प्रॅक्टिस करावं लागते खूप सारी. म्हणजे एकाच टेकमध्ये होईल असं नाही आहे काही, तर प्रॅक्टिस करावं लागते आणि सगळे शिकवतात पण खूप छान इथे. मग तीच ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांना ते कोण आहेत किंवा त्यांना तुम्ही काय थँक्यू म्हणाल? तर माझे मार्गदर्शक तसं तर सगळा ऑफिस स्टाफच आहे, पण मेन म्हणजे यात आमचे संपादक जे मराठीचे आहेत विवेक राऊत सर, हिंदीचे संपादक आहेत श्रीवास सर, तसेच ऑफिसमधला सगळा स्टाफ यांनी खूप म्हणजे साथ दिली आहे. बरं, RRC परिवाराबद्दल जर आपण बोललो तर अनेक वर्षांचं, आता 20 वर्ष झाले, तुम्ही गेले 3 वर्ष इथे आहात, तर 20 वर्षात जो बदल घडत आला, कोरोना काळातही तुम्ही इथे न्यूज देत होतात, तर काय एक अनुभव प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? तुमचा अनुभव काय, इथलं वातावरण कसं आहे, इथे महिला मंडळी किंवा अनेक जी मंडळी असतात ते, तर इथलं लोकल वातावरण कसं आहे, पारिवारिक वातावरण आहे? हा, एकदम पारिवारिक वातावरण आहे आणि जे मुलींना महिलांना जी रिस्पेक्ट पाहिजे ते सगळे इथे मिळते. क्या बात आहे. म्हणजे त्यांना असं दुसऱ्या ठिकाणी कुठे काम करतोय किंवा असं कम्फर्टेबल फील नाही होत आहे असं कदाचित म्हणजे मुळीच नाहीये बिलकुल. तुम्हाला ट्रेनिंगला किती दिवस ट्रेनिंग घ्यावं लागलं होतं? मी 1 ते 1.5 महिना साधारण ट्रेनिंग घेतली आहे. 1.5 महिना? हा. मग आता वाचताना काही प्रॉब्लेम नाही, आता काही प्रॉब्लेम नाही होत. आता कॉन्फिडन्स आला? बिलकुल आला. म्हणजे RRC सोबत जुळल्यावर जो कॉन्फिडन्स आहे तो बाकी ठिकाणी उपयोगी आला असं आरतीजींचं म्हणणं आहे. आरती, खरंच तुम्ही फार छानपैकी बोलताय, पण शेवटी आता जाता जाता वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. 20 वर्ष खूप मोठी गोष्ट असते. मी आता विचारणार नाही, तुम्ही तुमचं ईमेल ID काय आहे? माझा ईमेल ID आहे artisanap07@gmail.com. मला वाटलं ईमेल्स आता आरती सनम 1997 सांगतात म्हणजे आपलं वय माहीत पडलं असतं. एनिवेज पण शेवटी जाताना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तुमच्या स्टाईलमध्ये. RRCला म्हणजे या क्षेत्रात येऊन RRC नेटवर्कला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर आता RRC नेटवर्क 21व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर इथून पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून RRC नेटवर्कला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच. आणि शेवटी तेच, सेवा आमची करमणूक तुमची. थँक. RRC नेटवर्कची खास 20 वर्षे. तुमचं आमचं लाडकं RRC नेटवर्क 21व्या वर्षात पदार्पण करते आहे. तुम्हा सर्व दर्शकांना RRC नेटवर्कच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. RRC नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची. RRC नेटवर्कला 20 वर्ष पूर्ण होत आहे आणि आता तुमचं आमचं सर्वांचं लाडकं RRC नेटवर्क आता 21व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सेवा आमची, करमणूक तुमची. उत्सव संकुल हे प्रख्यात असं नाव आणि ते RRC मुळे झालं असं मी म्हणेल. जेव्हा तुम्ही स्वतः प्रेक्षक म्हणून आमच्या RRCच्या ऑफिसमध्ये याल, इथे थोडं रिन्युएशनचं काम सुरू आहे, तर पहिला जो व्यक्ती तुम्हाला भेटणारा असतो साहजिक आहे ते आमचे इथले मोनूभाऊ, आम्ही त्यांना आदराने म्हणतो. आणि हे रिसेप्शन इथलं सगळं सांभाळतात. तुम्ही जो फोन करता तुमच्या कंप्लेंटसाठी किंवा तुमचा सेट टॉप बॉक्स किंवा एखादं गाणं किंवा तुमची रिक्वेस्ट कुठलाही, तुम्हाला नवीन कनेक्शन असेल तर आवाज जो येतो तुमच्या कानावर तो यांचा असतो. हो, नमस्कार. नमस्कार. फार कमी तुम्ही दिसता प्रेक्षकांना आमच्या. हो, पण आवाज तोच असतो. आवाज तोच असतो. काय सांगाल? सगळ्यात पहिले RRC चॅनलच्या डिजिटल केबल नेटवर्कच्या सगळ्या ग्राहकांना वर्धापन निमित्ताच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझं इथे काम लोकांचे फोन घेणे, त्यांची कंप्लेंट सॉल्व्ह करणे, त्यांची जी तक्रार आहे ती लवकरात लवकर वेळेवर सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करतो. हो, तुमचं बोलणं, तुमचा आवाजच एवढा मृदू आहे की प्रत्येक विषयानं. पण तुमचं ओरिजिनल नाव बरेच लोकांना माहिती आहे. ओरिजिनल नाव आहे शैलेश देशमुख. अच्छा, शैलेश भाऊ. शैलेश भाऊ, असं कधी झालं नाही 20 वर्ष झाले, हा, कधी एखादा असं म्हणजे कस्टमरनी एकदम किती सेटअप, तुम्ही तर पूर्ण 20 वर्षाचं सांगू शकता? नाही, मला आता कमीत कमी ते 18 वर्ष झालेले आहेत. हे काम सांभाळून मला 18 वर्ष झालेले आहेत. आता या 18 वर्षामध्ये काही कस्टमरच्या तक्रारी येतात, काही बोलतात, पण ते सॉल्व्ह करण्याची माझी तेवढी क्षमता, मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करत असतो. शांत एकदम. हो, शांतपणे. नाही, आणि किती बदल घडला एवढ्या वर्षात? बदल तर खूप घडला आहे. पहिले मी जे दुसरं काम करत होतो तिथून माझं दादांनी मला या इथे बसून सगळं काही करायला लावलं, शिकवलं. त्याबद्दल
खूप चांगलं आहे. प्रेक्षकांना काय म्हणाल? प्रेक्षकांना हेच आहे की बस माझं जेवढं काम आहे तेवढं करतोय मी, आणि तुमच्या ज्या तक्रारी असतील त्या लवकरात लवकर प्रयत्न करेल मी किंवा सॉल्व्ह व्हायला. बरं, एखादा किस्सा, एखादी आठवण एवढ्या वर्षाची, आता मधात कोरोना काळ आला तरी आपली जे आहे आरआरसी नेटवर्क कोरोना काळामध्ये पण लोकांना पूर्णपणे सर्व्हिस दिलेली आहे आणि पूर्ण काम सहज चालू राहिलेलं आहे. दादा बघतायत, आणि आमच्या दादाचा आशीर्वाद असल्यामुळे सगळं काम व्यवस्थित चाललंय आणि दादांची कृपा असल्यामुळे आज मला इथे 18 वर्ष झालेले आहेत. एक परिवारासारखं त्यांनी मला जोडून ठेवलेलं आहे. ओके, बघताय थोडं इमोशनल असं एक वातावरण आणि 18-20 वर्षाचा अनुभव. पुढे जाऊयात आपण आणखी. तू आता नवीन जॉईन झालाय? नवीन आहे. काय नाव तुझं? माझं नाव उद्देश मानकर आहे. अच्छा. मी RRC केबल मध्ये गेल्या 6 महिन्यापासून काम करत आहे. अरे वा, स्माइल तर एकदम भारी देतात. आणि मी जेव्हा इथं पहिल्यांदा आलो होतो तेव्हा दादांनी मला इथं लावलं आणि सोबत पंकज दादांनी लावलं. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. इथं काम करताना फार मजा येते. मी अकोल्याचा नाही आहे, मी बाहेरगावचा आहे, पण अकोल्यामध्ये चाललो. त्यांनी मला इथं काम दिलं आणि मला विशेष करून अकोल्यातल्या प्रत्येक गल्ल्या आणि एरिया माहिती होत आहे. RRCचा परिवार जसा चांगला आहे आणि इथं जसे चांगले प्रेक्षक आहेत, अजून प्रेक्षक येऊ आणि त्यांचं समाधान होत राहू. तू किती वर्षाचा आहेस? शुभेच्छा मी त्यांना देतो. तुझं वय काय? माझं 22 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे हा जन्माला आला होता, 2च वर्ष झाले होते तेव्हापासून RRC सुरू आहे. आता पुढच्या सेक्शन मध्ये आपण महत्वाचं सेक्शन म्हणजे इथे अनेक असे एम्प्लॉई RRCचे अनेक वर्षापासून असतात आणि स्वागतासाठी स्वतः इथले मॅनेजर सर आहेत. सर नमस्ते. नमस्ते जी पहली बार हमारे प्रेक्षक देख रहे हैं कि जितनी भी यहाँ पे चीजें चलती रहती है सब मैनेज आप करते हैं. बड़ा ही तो इम्पोर्टेंट काम आपके ऊपर है मैनेजर सर. तो अब थोड़ा सा नमस्कार कर दीजिए हमारे प्रेक्षकों को. नमस्कार. किस अहदे पे आप हैं, कितने सालों से आप हैं? मुझे यहाँ पे 2 साल हो गए हैं. आई एम दी GM फॉर द कंपनी. ओके. और मैं यहाँ का पूरा जो भी है सेक्शंस पूरे सब मैनेज करता हूँ. तो कैसा रहा अनुभव आपका? बहुत ही प्यारा अनुभव है. बहुत ही वास्ट कंपनी है, बहुत ही ज़्यादा कुछ सीखने मिलता है. बहुत ही एम्प्लॉयज बहुत ही प्यारे हैं, बहुत अच्छे हैं. इट्स लाइक सपोर्टिंग. पूरा एम्प्लॉय देख रहे हैं इसलिए आप पैर बोल रहे हो उनको? नहीं, ऐसा कुछ नहीं है. लिटरली अच्छे हैं सब लोग. इससे पहले का आपका एक्सपीरियंस और अभी RRC के साथ जुड़ने का एक्सपीरियंस? बोथ आर दी ग्रेट एक्सपीरियंस. मतलब दोनों भी एक अच्छा है, बट यहाँ पे एक नया लेवल का एक चैलेंज मिलता है, नया लेवल का कुछ सीखने मिलता है जो आदमी बाहर नहीं सीख सकता है. क्योंकि आप जब इतना बड़ा नेटवर्क हैंडल करते हो तो बहुत सारी चीजें आती है जो आपको बाहर सीखने नहीं मिलती है. दैट आर लर्न बाय द एक्सपीरियंसेस. बट यहाँ पर एक ही वेंचर नहीं है. यहाँ पर आप देख रहे हैं कि न्यूज़पेपर है, इवन हम सोशल मीडिया पे स्ट्रांग है और इवन इलेक्ट्रॉनिक मीडिया भी है. तो तीनों के साथ जुड़ के वो सब देखना एक 2 साल का एक्सपीरियंस. या इट्स क्वाइट चैलेंजिंग क्योंकि अपने पास वर्टिकल बहुत है. वी आर इनटू द इंटरनेट्स, वी आर इनटू द टीवी सेक्शंस, वी आर इनटू द केबल सेक्शंस, वी आर इनटू द पेपर सेक्शन. अपने पास सेक्शंस बहुत है तो काम भी उतना बढ़ जाता है. बट ठीक है, वो हो जाता है. कहीं ना कहीं मेरे सपोर्टिंग जो है बहुत अच्छा है तो वो फिर दिक्कत नहीं जाती है. हमारे प्रेक्षक पहली बार देख रहे हैं कि किस तरीके से यहाँ पे ऑपरेटिंग होती है, तो क्या खासियत बताएंगे बाकी ऑफिस से अलग हमारे RRC? हमने ऑफिस में जो भी काम होता है एकदम अच्छा होता है. और मेनली बात ऐसा है दी वर्क ऑफ द कल्चर ना यहाँ पे बहुत ज्यादा फ्रेंडली है, जो बाकी आपको ऑफिसेज में नहीं दिखेगा. बाकी ऑफिसेज में आपको लोड रहेगा, ये रहेगा, बट यहाँ पे जो है फ्रेंडली माहौल है और सब अपने हिसाब से बहुत अच्छा काम करते हैं. मतलब अभी जो सब बैठे शांत ऐसे शांत नहीं रहते? शांत नहीं रहते. अभी थोड़ा सा ये शांत दिख रहा है आपको, बट इतना शांत नहीं रहता है. वो मुस्कुरा रहे अंदर ही अंदर. उनके पास भी जाने वाले हम लोग, आप सबको मिलाने वाले. लेकिन आपकी कोई एक आठवण क्या एक होता है ना, एक मेमोरी होती है 2 साल में. RRC ने कोरोना में भी RRC चलता रहा और किसी भी एम्प्लॉय को हम कह सकते हैं यहाँ पे कट ऑफ नहीं होता. एज ए मैनेजर आप कैसे देखते हैं? मैं तो बहुत अच्छा देखता हूँ कि भाई जब भी इतने बुरे समय में जब आप पूरा बंद था, पूरा अकोला बंद था, तब भी हमने हर एक को सर्विस प्रोवाइड की है. और हम डेफिनेटली हर एक को बोल सकते हैं ना हमने हमारे इसकी एक भी पेमेंट काटी है, ना हमने किसका कुछ ये किया है, ना ले ऑफ किए है. डेफिनेटली हमने उसके बाद में हायरिंग्स ही की है. हमने लोगों के साथ में जिनको जरूरत थी काम की उनको हमने बढ़ाया ही है. हमने ये नहीं किया है वो चीज के तो लिए. अभी हायरिंग की बात निकली है तो ऑब्वियसली बहुत सारे प्रेक्षक हमें देख रहे हैं, तो बता दीजिए सौरभ सर इंस्टा आइडिया जो भी बता दीजिए कैसे संपर्क करना है जॉब के लिए. बेसिकली अपना रेज्यूम आज ऑफिस पे भिजवा दीजिए और अपनी एक वेबसाइट है rrcnetwork.com, आप उस पर भी डायरेक्टली कांटेक्ट कर सकते हैं. चलिए, तो सेवा आमची करण तुमची 20 साल आपके लिए क्या है? 20 साल हमारे लिए है लोगों का डेडिकेशन, लोगों का प्यार और लोगों का जो हमने लोगों के लिए काम किया है उसकी प्रोत्साहन. बस यही हमारे लिए हमारे 20 साल का जर्नी है. तो वर्धापन दिनाच्या शुभेच्छा एकदा. वर्धापन दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. सेवा आमची
करुणा तुमची। ओके, तर आता यांच्याच मदतीने आपण इथल्या स्टाफला भेटणार आहोत। तो आप अपने स्टाफ का परिचय हमें करा दीजिए एक एक करके। चलिए ना। हाँ जी, तो ये हमारे फर्म के कैशियर है। शी हैंडल्स ऑल दी, ये हमारा पूरा के पूरा कैश का जो पूरा है ये पूरा ये संभालते हैं। क्या बात उनके है। कंधों पे पूरी जवाबदारी मूर्ती है पूरे लहान firm कीर्ती की। महान। काय नाव आहे तुमचं? पल्लवी चौधरी. पल्लवीजी, कॅशियर म्हणून आहात आणि साहजिक आहे पगार म्हटलं की यांचीच आठवण येत असेल, बरोबर? काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? 20 वर्ष झालेत, वर्धापन दिन आहे आणि आरआरसी सोबत जुळून कसं वाटतंय? मला आरआरसीला जोडून छान वाटतंय आणि वर्धमान दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा. मला आरआरसी मध्ये छान वाटतंय. इथलं वर्कआउट पण छान आहे, ओनरचं पण सपोर्ट आहे आणि मॅनेजर सरांचा पण सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये प्लस मी कॅशियर असल्यामुळे मला सगळ्या डिपार्टमेंट सोबत रिलेटेड काम असतं, तर सगळेजण मला सपोर्ट पण छान करतात आणि कुठल्याच प्रकारे आमच्या इथे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि खूप छान वातावरण आहे. मुलगी म्हणून, एम्प्लॉई म्हणून अनेकदा आपण आता कॅशियर म्हटल्यावर HR किंवा अशी महत्वाची पदं मुलीकडेच असतात. तुम्ही फार चोख असता याच्या बाबतीत, हिशोबाच्या बाबतीत, एक कमी जास्त नाही. 1-1.5 वर्षाचा अनुभव जरी असला तरी आरआरसी परिवाराचे कार्यक्रम कसे असतात तुम्ही जे बघता टीव्ही वरती, तर काय सांगाल प्रेक्षकांना? अनेक महिला तुम्हाला बघतायत. खूप छान असतात. बाकीच्या ऑफिस पेक्षा पण आमच्या ऑफिसमध्ये एकदम बी फ्रँकली वर्कआउट असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फंक्शन्स हे खूप छान आहे आमच्या इथे. हर एक सगळ्यांचा आमच्या इथे बर्थडे सेलिब्रेट होतो, जसं एरवी बाकीच्या ऑफिसला नाही होत असतो. बाकीचे सेलिब्रेशन होत असतात. सगळं काही आमच्या इकडे खूप मजेदार असतं. क्या बात आहे. तो साहजिक आहे, तुम्ही बघताय की महिला ज्या आहेत तिथल्या एम्प्लॉय आहेत. सर, कुछ खासियत इनके बारे में? बहुत ही ज्यादा प्रॉम्प्ट है हिसाब में। अच्छा, बहुत ही ज्यादा, मतलब वी कैन ट्रस्ट ऑन हर, बेसिकली उसी वजह से वो कैशियर है। मतलब कोई भी दिक्कत नहीं है हमको इनसे। बढ़िया है। यांचा परिचय आपले SMS टीमचे हेड ओके जाकिर शेख जाकिर जी, बड़ी प्यारी मुस्कुराहट है आपकी। जाकिर साहब, कितने साल हो गए? सर मेरे को यहाँ पर लगभग 5 साल हो चुके। 5 साल हो गए। कैसा अनुभव है? बहुत ही मज़ेदार रहा है और सबसे पहली बात तो ये है कि बहुत ज़्यादा चीज़ें सीखने को मिली और एक्सपीरियंस इतना है कि डायरेक्ट है ना कस्टमर से जुड़ने का मौका मिला है इस दौरान। अदर कंपनी में हम सिर्फ है ना एक बैक ऑफिस में मतलब ऐसे सिर्फ कंप्यूटर के सामने बैठ रहे थे, लेकिन यहाँ कस्टमर को फेस करना, उनकी समस्याएं देखना, उनको फिर सॉल्व करवाना, ये चीज़ का बहुत ज़्यादा एक्सपीरियंस। ओके, तो 5 सालों में कितना बदला है आरआरसी? बहुत ज़्यादा था। सबसे पहले तो ये हुआ कि हमें जो लोगों से अट्रैक्शन मिला, यानी लोग जब हमसे जुड़ते गए तो हमको है ना ऐसा नहीं हुआ कि कोई एक प्रकार का, अलग अलग कस्टमर आते गए, अलग अलग चीज़ें बोलते गए। तो हमने क्या किया, उसके लिए एक ऐसी चीज़ तैयार की कि लोगों को आकर्षित करने के लिए चैनल्स। ओके, तो किस्सा सुना सकते हैं कुछ एक हाथ कस्टमर का? एक कस्टमर तो ऐसा आया था जिसकी सिर्फ रिक्वायरमेंट्स ऐसी थी कि उसको उसके फैमिली के लिए फैमिली पैक चाहिए था। तो पहले कैसा था कि सिर्फ हम लिमिटेड चीज दिखा सकते थे इसमें, लेकिन आने वाले ये पिछले लास्ट 3 इयर्स में क्या हुआ कि पैकेज जब बन के आए ब्रॉडकास्टर की तरफ से, तो हमने हर फैमिली की हर ख्वाहिशों को पूरी करने की कोशिश की। वाह, क्या बात। तो उस पे क्या हुआ, बच्चों को किड्स का पैकेज मिला जी, और घर की लेडीज को जो है एंटरटेनमेंट के पैकेजेस मिले जी। और फैमिली के जो अदर हमारे जो ओल्ड एज ग्रैंड पास वगैरह है, उन लोगों के लिए न्यूज का अलग से पैकेजेस मिला। तो ऐसे अलग अलग तरीके सबकी ख्वाहिशें पूरी करती है। क्या बात है। तो आप अभी 5 सालों में हमारे जो प्रेक्षक देख रहे हैं, ये सब पूरा एक जर्नी और वर्धापन दिन की किस तरह से शुभेच्छाएं देंगे? हम तो यही चाहेंगे कि सारे कस्टमर से ये रिक्वेस्ट है कि हमें और से ज़्यादा जुड़ने का मौका दीजिए और आप तक पहुंचने का बहुत ज़्यादा मौका दीजिए। एक रिक्वेस्ट ये भी रहेंगी कि अगर हमें आप तक जुड़ना है या कुछ करना है तो प्लीज़ हमसे डायरेक्ट संपर्क करें, हमारे रिसेप्शन में या फिर हमारी वेबसाईट पे जाके हमसे कॉन्टॅक्ट कर सकते हैं। सेवा आमची, करमणूक तुमची। धन्यवाद। जेव्हा तुमचा सेटटॉप बॉक्स किंवा आरआरसी नेटवर्क जेव्हा तुम्ही यूज करता, तर अनेक वेळा असं होतं की आपलं रिचार्ज संपतं आणि आपल्याला ते अर्जंटमध्ये हवं असतं। त्यावेळेस ही जी टीम आमच्या मॅनेजर सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करते ते आपल्यासोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या। माझं नाव विजेता खेडकर आहे आणि इथे मला 4 वर्ष झाली आहे। कसा अनुभव आहे तुमचा? अनुभव तर खूप बेस्ट आहे आतापर्यंतचा माझा। 20 वर्ष झाले आणि तुम्हाला इथे 4 वर्ष झाले। हो। तर मग 20 वर्षाचा एक असतं ना, 20 वर्षानंतर आपण वर्धापन दिन साजरा करतोय, तर प्रेक्षक तुम्हाला बघतायत, तर काय सांगाल, कशा शुभेच्छा द्याल तुम्ही? बेस्ट एक्सपिरियन्स आहे तसा तर माझा इथे आणि जॉबबद्दल तर खूपच चांगलं सांगेल मी। वर्धापन दिनाच्या आरआरसी कडनं शुभेच्छा देत आहे। 20 वर्षाचा एक्सपिरियन्स खूप बेस्ट आहे। अरे वा, धन्यवाद। तुम्ही सांगा तुमचं नाव? माझं नाव ज्ञानेश्वरी गावंडे आहे। अच्छा। मला इथे 2 वर्ष झाले आहे
आणि इथं मला एक्सपिरियन्स एकदम छान भेटला आहे, कारण की माझा हा फर्स्ट जॉब आहे आणि ते सर्वांनी मला खूप छान सपोर्ट केला. मला जेव्हा मी नवीन आली होती ते तर मला काहीच जमत नव्हतं, बट आमचे जे हेड आहे झाकीर सर यांनी आम्हाला खूप छान आणि खूप चांगल्या रीतीने सांगितलं आणि आता आम्हाला 2 वर्ष झाले. त्या 2 वर्षात खूप छान आम्ही एक्सपिरियन्स घेतला इथे. मी हे रिचार्ज करणं, तुम्ही आता प्रेक्षक बघताय, तुम्ही रिचार्ज करून देता, मग ज्यांचं संपलं असेल त्यांना काय सांगणार? ते कॉल करतात ना मला, करतात? कस्टमर डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करतात, कॉल करतात, मॅडमचं रिचार्ज संपलं असं झालंय, तर आम्ही कॉल करून त्यांची जे प्रॉब्लेम यांना आहे माहित ते नसतं ना, तुम्ही बोलता, तुम्ही या म्हणून आज माहित पडलं. हा, बघा आज त्यांनी ह्या मॅडम आहेत त्या रिचार्ज करून देतात ना, ह्या बोलतात. हा, जे आम्हाला कॉल करत ना, आम्ही असं कॉलवर रिसीव्ह करणार आहे. त्यांनी फक्त आज आम्हाला फर्स्ट टाइम बघितलं, आता त्यांनी फक्त फोनवरच बोलताय मी कस्टमरशी. बरं, तर आजी काय रिचार्ज संपलं असेल तर एकच आहे, RRC नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची. सर अभी कौन से सेक्शन की तरफ हम जाए? अभी अपना मेन सेक्शन जाहिरात विभाग, बापरे, सेल्स डिपार्टमेंट वहाँ पर जी. तो नमस्कार. पश्चिम महाराष्ट्रातलं आपलं नंबर 1 प्रख्यात चॅनल RRC नेटवर्क, आणि RRC नेटवर्कमध्ये अनेक वर्षांपासून, गेल्या 2 दशकांपासून तुम्ही जाहिरात देता, तुम्ही जुळून आहात आणि तुमच्यामुळेच हा परिवार मोठा झालाय. पण या पाठीमागचा आपला अकोल्यातला चेहरा, अर्थातच सगळ्यांचे आदरणीय, ज्यांना आम्ही म्हणतो मामा, असे राजेश निकाळे सर, व्यवस्थापक आहेत जाहिरात विभागाचे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा फार प्रख्यात अनुभव आहे. आम्ही म्हणतो की मार्केटचा चेहरा म्हणजे एक ते मामा आणि एक आपले मामा. तर मामा ही ओळख कशी झाली हे पहिल्यांदा जरा कसं काय तुम्हाला म्हणायला लागले? मामा ही ओळख पुरातन 10-15 वर्षापूर्वी इथूनच सुरुवात झाली आहे. तसा मी RRCला खूप पूर्वीचा जुळून आहे. किती वर्ष झाले सर? मला 20 वर्ष होत आहेत इथे. क्या बात आहे. आणि बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये मी कामं केले आहेत. आज मी RRCच्या जाहिरात व्यवस्थापनाचा हेड आहे. या संदर्भात असं सांगू इच्छितो की या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच दळणघडवणाच्या गोष्टी घडल्या आहेत, त्याच्यातून आम्ही पुढे आलो. याला सर्वस्वी प्रेक्षकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे, जाहिरातदारांनी सपोर्ट केला आहे आणि आमच्या या मोलाचं स्थान म्हणजे आमचे केबल ऑपरेटर, आमच्या टीमचे सर्व लोक यांच्या सहभागातूनच आज आम्ही 20 वर्ष पूर्ण करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. नाही, एवढा संयमी आणि हळवा चेहरा मामांबद्दल मी सांगेल की फार सगळ्यांना जुळवून ठेवतात, जाहिरातदारांना जुळवून ठेवतात. किती कसरत करावी लागते मामा? मिळतात का लवकर ॲड? कसरत तर नाही म्हणावं लागेल, कारण आज रोजी आपण जे बघतोय ते प्रेम करणारे लोकच भेटलेले आहेत RRCला. त्या अनुषंगानं मेन काय असते, आमचं एक ब्रीद वाक्यच आहे, सेवा आमची आणि करमणूक तुमची. या अनुषंगाने आम्ही सर्व्हिस देतो, जाहिरातदारांना त्यांचा पाठपुरावा देतो, त्यांच्या न्यूज देतो आणि बरंच काय वार्ताहर, लहान वार्ताहर असोत का जिल्ह्यातला असोत का ग्रामीण भागातला असोत का शहरातला असो, सर्वांवरती आमचं एकच वाक्य असते, सेवा आमची करमणूक तुमची. पण या सगळ्यांमध्ये तुमचा एखादा अनुभव कसा? 20 वर्षात किती बदलला RRC? किती बदल? 20 वर्षात बराच बदल घडला आहे. आता इलेक्ट्रॉनिकचं माध्यम आलं आहे, सोशल मीडिया आला आहे, सेटटॉप बॉक्स नव्हते, आता सेटटॉप बॉक्स आहेत आणि ॲनालॉगच्या काळापासून आम्ही कार्यरत आहोत. केबल तुटायच्या, केबल जोडण्यापासून तर आजपर्यंत खूप बदल झालेला आहे या इंडस्ट्रीला. पण सरते शेवटी मी एकच म्हणेल की जे काही आहोत आम्ही एक प्रेक्षकामुळे, जाहिरातदारांमुळे आणि तुमच्या सर्व लोकांमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. क्या बात आहे. म्हणतात ना की कोविड काळ जरी होता तरीही RRC मधला कुठलाच एम्प्लॉय म्हणा किंवा तुमच्याचमुळे, यांच्याचमुळे, तर यांना शेवटी तुम्ही जाता जाता काय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्याल? प्रेक्षकांचे आभार कसे मानाल? RRCच्या सर्व दर्शकांना आणि प्रेक्षकांना मी हेच सांगू इच्छितो की तुमची लहान जाहिरात असोत का मोठी जाहिरात असो, आम्ही आमच्या माध्यमातून, आता आमच्यासोबत YouTube आहे, सोशल मीडिया आहे आणि प्रिंट मीडिया आहे, यामध्ये तुमची जाहिरात आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करत आलोत आणि करत राहू. म्हणजे तिन्ही माध्यमं मिळून, तिन्ही माध्यमं आपल्याकडे आहेत. म्हणजे सिटी न्यूज सुपरफास्ट, आपलं सांध्या दैनिक, यूट्यूबवरती आपले जवळपास 1,12,000च्या वर सबस्क्रायबर आणि सेटटॉप बॉक्स तर आहेतच. तर पश्चिम महाराष्ट्रात तिन्ही ठिकाणी तुम्ही ॲट अ टाइम देऊ शकता ॲड आणि तुम्ही करू शकता जाहिरात. आणि त्या जाहिरातीचा चेहरा म्हणजे आमचे आदरणीय मामा राजेश निकाळे सर. शेवटच्या शुभेच्छा एकदा प्रेक्षकांना, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तुमच्या स्टाईलमध्ये, मामाच्या स्टाईलमध्ये. हो, स्माईलच बघा मामाच्या. हा हा, क्या बात आहे. सगळ्या प्रेक्षकांचे आभार. त्या सर्व प्रेक्षकांना RRC समूहातर्फे खूप शुभेच्छा. असं म्हणतात, जे लिहितात ते बोलू शकत नाही. आमचे मामा थोडंसं इमोशनल झाले 20 वर्षाचा प्रवास ऐकून. पण खरंच शेवटी RRC परिवारातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. RRC नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची.
तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी. माझं मनीषा दाभेकर नाव आहे. अच्छा. आणि मी जाहिरात सेक्शन मध्ये आहे. माझं गायडन्स करतात मला निखाडे सर म्हणून आहेत. त्यांचं मला खूप छान गायडन्स मिळत आहे. तुम्हाला किती वर्ष मला झाली? इथे 2-2.5 वर्ष झालेले आहेत. आणि माझ्याकडे जाहिरात पण असते आणि RRCच्या जे काही जाहिराती येतात त्याला कसं वगैरे करायचं ते सुद्धा असतं. मग कसा अनुभव काय सांगतो तुम्ही जाहिरातीचा? सर पेपरला जी काही जाहिरात येते त्यांच्या कस्टमरला कन्व्हिन्स करून कॉलिंग वगैरे करावं लागते. त्याच्यानंतर जाहिरातचे बिल वगैरे बनवते मी आणि कस्टमरला बिल वगैरे प्रोव्हाइड करते. आणि काही आपलं अकोला जिल्हा आणि बुलढाणा आणि वाशिम इथे आपले पेपर्स जात असतात. पेपर जातात पण ज्या प्रकारे हा कन्व्हिन्स करतात बोलतात तर जाहिरातींचं एक आपल्याकडे भरपूर जाहिराती येतात, अनेक प्रकारचे लोक येत असतील. तुमचा अनुभव काय सांगाल? माझा अनुभव म्हटलं तर कस्टमरला कोऑर्डिनेशन छान ठेवावं लागेल सर. त्याच्यानंतर ते पेमेंट वगैरे व्यवस्थित करतात. आणि बाकीचे जसं वाशिमला माझे आतिश देशमुख सर म्हणून आहेत ते पण खूप छान प्रोव्हाइड करतात मला. आणि जास्त करून गायडन्स मला सर निखाडे सरांचं खूप मिळालेलं आहे. त्यांचं मला खूप छान त्यांनी मला गायडन्स केलं आहे. त्याच्यासाठी मी त्यांना खूप थँक्यू म्हणते आहे. आणि त्यांना सुद्धा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते आहे मी. आणि वर्धापन दिन म्हटला ना तर अनेक अशा भावना ज्या असतात ते इमोशन्स आपल्यावरती येतात. इनके बारे में क्या आप खासियत बताएंगे? शी इज द बॅकबोन. हे आपली बॅकबोन आहे जाहिरात याची. पूर्णच्या पूर्ण जेही जाहिरात असतात जेही सर्व काही हिशोब आहे हे पूर्ण अखेरच एकटी सांभाळते. तर खूप छान आहे. म्हणजे हिशोबी खूप छान आहे. सर्व काही खूप छान प्रमाणे सावडणं आहे. बघा RRC मध्ये जी जाहिरात विभाग आहे त्यामध्ये आपण म्हणतो की इथली रणरागिणी ज्या सगळ्या सांभाळतात महिला ज्या बघतायत प्रेक्षक आम्हाला, तुम्ही कशातच कमी नाही आहात हे पुन्हा एकदा यांनी प्रूव्ह केलंय. तुम्ही स्पेशली तर जाहिरात बघताना अनेक लोकांशी संपर्क येतो तर RRC मध्ये जी मंडळी जुळतात किंवा आता जे जाहिरात आपण देतो या पाठीमागे तुम्ही आता सरांनी तुमची स्तुती केली, ज्यांचं नाव घेतात राजेश निखाडे सर, त्यांना आपण लवकरच भेटणार आहोत. हा पण आता 20 वर्ष झाली चॅनलला. कुठल्याही याला 20 वर्ष झाली खूप मोठा असा एक असतो. तर 20 वर्ष आमचे प्रेक्षक आपल्याशी जुळलेत. काय सांगाल तसं का प्रेक्षकांना शुभेच्छा कशा द्याल? सर सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. RRC परिवाराला 20 वर्ष आणि 20 वर्षांमध्ये अनेक अशी लोक आमच्याशी जुळत गेली. पण आत्ता यंगस्टर अर्थातच युवा मंडळी पण RRC सोबत आहेत. आणि अशाच जाहिरात विभागातली अत्यंत गुणी अशी सुंदरशी एक मुलगी जी फार ॲक्टिव्ह असते कुठल्याही कामात. मग RRCचा जाहिरात असो किंवा आतमध्ये ऑफिसचं काम असो, या सगळ्यांमध्ये सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यांचं काम पटकन करणारी अशी एक सुंदरशी गोडशी आपल्यासोबत आहे जाहिरात विभागात काम करणारी रानी पाली. रानी नमस्कार. थैंक यू सर. रानी बताइए आप इतने एक्टिव कैसे रहते हो? RRC के साथ जुड़ने से कैसा लगा? सर मुझे एक ही महीना हुआ है अभी जुड़ने के लिए, बट मैं अपने आप को बहुत लकी समझती हूँ क्योंकि आज जो इस चैनल को 21 साल अभी कंप्लीट हो रहे हैं उसके साथ मेरा मतलब उसमें मेरा कुछ तो भी कंट्रीब्यूशन है. और मैं यहाँ पे सेल्स डिपार्टमेंट में हूँ. और यहाँ पे सेल्स डिपार्टमेंट में जो मेरे सर है राजेश निखाड़े सर जो हमारे एरिया मैनेजर है उनका मुझे हमेशा सपोर्ट रहता है. और वो हमेशा कोई भी काम करने के लिए मुझे बहुत मोटिवेट करते हैं और मैं हमेशा सीखते रहती हूँ. साथ ही साथ मैं श्री सर से सीखती हूँ, पूजा मैम से सीखती हूँ. और हर एक ऑफिस में के हर जो भी मतलब जो भी कोई अच्छा मतलब जो भी सीखना रहा है मैं सभी लोगों से सीखते रहती हूँ और सब लोग मुझे बहुत सपोर्ट करते हैं. अच्छा, आप स्टार्टिंग से RRC के साथ जुड़े हो और आप भी प्रोग्राम देखते होंगे. कौन सा आपको सबसे ज्यादा पसंद है? सिटी कट्टा का श्री सर का. अरे वो तो है, लेकिन न्यूज़ में भी हम बहुत दिनों से देखे जा रहे हैं, तो न्यूज़ की वजह से अपडेट रहते हो? यस सर, मैंने यूट्यूब पे सब्सक्राइब किया है बिकॉज बहुत इंपॉर्टेंट जो न्यूज़ होती है वो हम लोगों को सिटी चैनल पे सबसे पहले आती है, तो मैंने उसको सब्सक्राइब किया है. क्या बात है. और पता है यंग जनरेशन भी हमारे साथ जुड़ा है, तो जो नए देख रहे हैं आपकी तरह देख रहे हैं, yes. है ना. कुछ लोग तो शायद 20 साल की भी नहीं होंगे जब RRC शुरू हुआ, तो नए जो यंग जनरेशन है उनको क्या बताएंगे, किस तरीके से RRC के साथ जुड़े या जुड़ना चाहते हैं उनके लिए? अभी तो RRC के साथ अगर अभी RRC नेटवर्क में जो है वो अच्छे प्रोग्राम्स आ रहे हैं और स्पेशली यूथ से रिलेटेड हम लोग यूथ के ऊपर ज़्यादा फोकस करके प्रोग्राम्स ले रहे हैं. जैसे कि अभी आप देख सकते हैं कला रंग, सिटी कट्टा, उसके साथ ही साथ लॉ एंड जस्टिस और बाकी सारे प्रोग्राम्स, हेलो डॉक्टर, ऐसे सब प्रोग्राम्स आ रहे हैं जो कि यूथ उससे ज़्यादा फोकस कर सकते हैं. और श्री सर जैसे हमेशा ही हम लोगों का एक ही रहा है कि हम मतलब ग्राउंड लेवल पर जा कर के और यूथ से रिलेटेड ही सबसे ज़्यादा प्रोग्राम्स है और आगे भी हम लोगों का बहुत इसको एक्सप्लोर करने का प्लान है.
क्या बात है. जाहिरात विभागातली एवढी चुनचुन पटपट बोलणारी सुंदरशी गोडची रानी लास्ट में कैसी शुभेच्छाएं देंगे. एक वर्धापन दिन है तो सारे प्रेक्षक हमारे देख रहे हैं. आरआरसी नेटवर्क को बहुत बहुत शुभकामनाएं और इसी तरीके से सभी का प्यार हमें मिलता रहे. साथ ही सब लोग आरआरसी नेटवर्क जिस तरीके से अभी तक हमें प्यार और सबका साथ मिला है वैसा आगे भी मिलता रहे. आप लोग भी यूट्यूब पे हम लोगों के चॅनल को सबस्क्राईब कीजिए, शेअर कीजिए और बेल आयकन को प्रेस कीजिए. थँक्यू. ओके, बघितलं किती गोड म्हणजे असं बोलून एवढं स्माइली आणि छानपैकी बोलून. नक्कीच जाहिरात विभागात नक्कीच त्यामुळेच ही आहे आणि अशी गोड सुंदरशी तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला जाहिरात द्यायला आरआरसी सोबत जोडायला नक्की आवडेल. तर आरआरसी नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची. आता आपलं जे आपण इंटरनेट आहे ते आपल्याला वाटतं किती सोपी आहे, किती सरळ आहे, पण जे बॅकबोन असते आपले जे बॅक ऑफिस ते आपलं पूर्ण सांभाळतात इथे आणि हे ते आपलं बॅक ऑफिसचे एम्प्लॉईज इंटरनेटचे. नमस्कार, या इथे द्या तुमचा परिचय. माझं नाव भाग्यश्री सवाई बहादूर आहे आणि मी इथं 4 इयर्स झाले सर मला काम करायला इथं. ओके, आणि कसा अनुभव आहे तुमचा. अनुभव सर, आपल्या इथं ज्या गोष्टी बाहेर मिळत नाही ते इथं गोष्टी शिकायला मिळतात. हां, आणि वर्क म्हटलं म्हणजे आम्ही एज्युकेशन पण करतो आणि वर्क पण करतो सर. आरआरसीची काय खासियत सांगाल विशेषतः खासियत आपल्या ऑफिसची. म्हणजे बाहेर जसं आपण क्लायमेट राहतो तसं आपल्या इथं नाही, तसं परिवारासारखं राहते सर इथं. म्हणजे काही पण आपले प्रॉब्लेम असली परिवारात, समजा सपोज मेडिकल वगैरे, तर पैशाच्या बाबतीमध्ये सॉल्व करतात पंकज सर. हा पंकज सर जास्त कोऑपरेट करतात. घरच्यासारखं काम आहे. दवाई एकमेक सगळे मिळून खाता. हो, डब्याचं नाव काढलं बघा असतं. बरं, तुम्ही दिसता एवढ्या छोट्या लोकांचं इंटरनेट महत्वाचं आज तेच झालेलं आहे. इंटरनेट फार महत्वाचं आहे. ते जर गेलं तर तुम्हाला सांगतो वेळेत जात नाही. हो सर. मग आता हे तुम्ही आता कोरोना काळात सगळे फ्री होते, किती प्रेशर आलं होतं कामात. नाही, फ्री नाही सर. शक्यतो आता लॉकडाऊन मध्ये तर वर्क फ्रॉम होमच झालाय ना. जास्त करून जर प्रॉब्लेम तर आमच्याच डिपार्टमेंट मध्ये झाला. हा, तर सर्व्हिस प्रदान प्रॉपर पाहिजे. तर थोडं लक्ष द्या कस्टमर लोकांना, म्हणलं की सगळ्यापर्यंत पोहोचते आमचे एक्झिक्युटिव्ह. सगळे फ्री होते पण तुम्ही कामात होते जास्त. हा सर, वर्क फ्रॉम होते. आणि आमचे सर पण सहयोग करतात आम्हाला वेळोवेळी. अच्छा, इंटरनेटचं कोणतं पॅकेज घ्यायला पाहिजे. सगळेच प्लॅन चांगले आहेत सर. फक्त 50 MBPS पण सगळेच प्लॅन चांगले आहेत. फक्त सगळ्यात त्यांचा जास्त वापरला जाणारा प्लॅन 50 MBPS. 50 MBPS. तुम्हाला 4 झाले, आरआरसीला 20 झाले ना. तर तुम्ही दिसता एवढा लहान, तर त्या अनुषंगाने मूर्ती लहान कीर्तिमान बनवूयात आपण, है ना. 20 वर्षाच्या शुभेच्छा द्या. तेव्हा आमची करमणूक तुझी. ओके, थँक्यू. माझं नाव प्रवीण विधाटे आहे. मला इथे 10 वर्ष झालेले आहेत. अरे वा. आणि मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. अगोदर रिसेप्शनमध्ये होतो, त्यानंतर सेटअप ऑफ डिपार्टमेंटमध्ये आलो, त्यानंतर ऍड डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे आणि आता इंटरनेट डिपार्टमेंटमध्ये आलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे सगळा अनुभव घेणारा असा एक व्यक्ती. सर, कुठलं डिपार्टमेंट सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट डिपार्टमेंट होतं माझं ऍड सेक्शन. जाहिरात विभाग. हा, मी नाईटला काम केलेलं आहे. मी 100 ते 150 पर्यंत ऍड बनवलेले आहेत. अरे वा. रात्रभर जागून. पण मग तुमच्यापेक्षा जास्त अनुभव तर साहजिक आहे. सगळे डिपार्टमेंट सर्च केले तर मग आता आरआरसी सोबत 10 वर्ष झाले. 10 वर्ष मोठं एक जास्त. तर कसा अनुभव आहे इथलं ऑफिस कसं आहे. प्रेक्षक आमच्या पहिल्यांदा ऑफिस एक्सप्लोर करतायत, यांना वर्धापन दिनानिमित्त खास हा कव्हरेज आपण दाखवतो. इथला अनुभव खूप छान आहे. मला सर्वात जास्त सहकार्य सागर गोळेनी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता सौरभ सर. 2 व्यक्तींनी मला खूप चांगलं शिकवलेलं आहे. एखादा अनुभव सांगता आला तर ऑफिसचा, एखादा आठवण. अनुभव जसा म्हणजे मी सर्वात अगोदर खेळामधून इथं आलेलं आहे. मला कम्प्युटर वगैरे काही येत नव्हतं. सर्वात जास्त मला सहकार्य सागर गोळेनी केलं. त्यांनी मला शिकवलं सर्व. आणि आता प्रेक्षकांसाठी काय सांगाल. आरआरसी कसं आहे तुमचा अनुभव. म्हणजे चॅनल आरआरसीचा अनुभव खूप चांगला आहे. मला सर्व गोष्टी इथं शिकायला मिळाल्या. अगोदर मला काही येत नव्हतं पण आता मला सर्व येते. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. सेवा आमची, करमणूक तुमची. हे आपले सर्व्हिस सेंटरचे हेड समीर. अच्छा, समीर हवा का झोंका. जी समीर सर, थैंक यू. बहुत ही प्यारी लग रही है आपकी फ्रेम. और जितनी अच्छी फ्रेम है उतनी अच्छी स्माइल है समीर सर की. सर क्या बताएंगे कि कितने सालों से हैं. मुझे 5 साल हो चुके हैं सर. ओके. 5 या 6 साल लगभग. ओके. कैसा एक्सपीरियंस रहा. बहुत बढ़िया एक्सपीरियंस है और बहुत कुछ सीखने मिलता है. एंड थैंक्स टू यू पंकज सर, दादा सर, सौरभ सर, जाकिर सर. ये सब सपोर्टिंग नेचर वाले हैं. सब बढ़िया सपोर्ट करते हैं एंड सारी चीज़ें मुझे बहुत चीज़ें सीखने मिली. प्रोफाइल क्या है यहाँ पे आपकी, किस तरीके का. सर्विस इंजीनियर. जो भी टोटल सेटअप बॉक्स वगैरह आते हैं उसे मतलब सर्विस प्रोवाइड करता हूँ. रिपेयर वगैरह कुछ प्रॉब्लम होती है उसे सॉल्व करता हूँ. यही चेहरा है. देखा, जब भी कोई दिक्कत आती है, वैसे तो आती नहीं है, आती है तो फिर आप ही को देख लीजिए और ज्यादा जूम आउट मत कीजिए.
अच्छा 20 साल बहुत बड़ा एक हम कहते हैं टाइम पीरियड होता है, आप क्या मानते हैं 20 मतलब क्या है 20 साल? 20 साल बोले तो बहुत कुछ है सर, बहुत कुछ सीखने भी मिलता है और जो 20 साल गुजर गए उसमें बहुत कुछ सीखने भी मिला। आरआरसी को लेके प्रेक्षक हमारे पहली बार देख रहे हैं जी। हमारा ऑफिस हमारे जो इसके पीछे की बैकबोन है उन सबसे मिल रहा है, आपको इनसे मिलके कैसा लग रहा है? बहुत बहुत बढ़िया लगा है सर। टीवी पे इससे पहले कभी? इससे पहले हाँ आ चुका हूँ। आ चुके हैं। तो ये आरआरसी का स्पेशल जो एक अपीयरेंस है वर्धापन दिन विशेष, कुछ याद है किसी कस्टमर का यहाँ पर कोरोना आया? हाँ तो बीच में कोई भी कोरोना काल तो सर बहुत डेंजर था, लेकिन देन हमारी ऑफिस खुली थी, ठीक है, हमने फिर भी सारी चीज़ें प्रोवाइड की है और हमारा सर्विस सेंटर भी खुला था। अगर कुछ प्रॉब्लम या कुछ दिक्कत कहीं से आ रही है तो हमारा ऑफिस खुला था, कस्टमर या ऑपरेटर आकर वो प्रॉब्लम सॉल्व करता था। क्या बात है, इसीलिए तो कहते हैं सेवा आमची कर्म तुमची। थँक्यू सो मच. थँक्यू. जसं आपण स्टुडिओमधनं बाहेर आलो ना त्यानंतर तुम्हाला राईट साईडला एक सेक्शन दिसते आणि इथे बघताय तुम्ही बरीचशी मंडळी आहेत, आमचे संपादक मंडळी या ठिकाणी आहेत, ती यायची आहेत. पण आता सिटी न्यूज सुपरफास्ट आरआरसी नेटवर्क मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टीव्ही न्यूजपेपर त्यासोबतच स्पेशली असं आमचं सांधे दैनिक म्हणजे आजची बातमी आजच, शिळी बातमी तुम्हाला आम्ही देत नाही. तर सिटी न्यूज सुपरफास्ट हे विदर्भात गाजले जातं, पश्चिम विदर्भातले दैनिक आहे आणि ही सगळी मंडळी आता इथे आहे संपादक मंडळी, त्यांच्याशी एकदा गप्पा करूया. सर नमस्कार, आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय. मी मोहन शेळके, सिटी न्यूजमध्ये संपादक. सर सिटी न्यूज सुपरफास्ट सांधे दैनिक शिळी बातमी आपण देत नाही, साहजिक आहे. काय अनुभव सांगाल आरआरसी सोबत जोडलेले आणि आमचे प्रेक्षक पण बघतात? आरआरसीमध्ये आपण ज्या दिवसच्या बातम्या त्याच दिवशी देण्याचा प्रयत्न करतो. आता मीडिया हा खूप फास्ट झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा फास्ट झालेला आहे आणि याच्यामध्ये सोशल मीडियासुद्धा फास्ट झालेला आहे. तर त्या दृष्टीने आपण आजच्या बातम्या उद्या देण्याऐवजी आजच्या बातम्या आजच देण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो. काय प्रेक्षक आता तुम्ही सहसा तुम्ही स्क्रीनवर येत नाही, शेळके सरांचा पूर्ण जर्नी बघितले, खूप असा मोठा अनुभव आहे. आरआरसी सोबतचा अनुभव किती वर्षांचा आहे? आरआरसी सोबतचा अनुभव माझा खूप चांगला आहे. आरआरसी मध्ये माझं एक सर्वात चांगलं महत्त्वाचं सांगायसारखं किंवा बहुतेक पत्रकार किंवा मीडियामधले बहुतेक लोकांना कोणाला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करायला मिळते, कोणाला प्रिंट मीडियामध्ये काम करायला मिळते, पण माझं सर्वात मोठं चांगलं नशीब समजा की मला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट या दोन्ही मीडियासोबत ॲट ए टाइम सोबत काम करायला मिळते इथे. क्या बात आहे. एखादी आठवण आमच्या नेटवर्क सोबत जुळलेली प्रेक्षकांना सांगाल तुम्ही अशी, कारण की जसं शिळी आपण खात नाही तशी शिळी बातमी देत नाही, पण एक आठवण तुमच्या मनातली जवळची अशा खूप आठवणी आहेत की आपण बऱ्याच वेळेला असं होते की एखादा कार्यक्रम आपल्या म्हणजे आपल्या न्यूजपेपरचं जेव्हा काम चालू होते त्याच वेळेवर एखादा कार्यक्रम चालू होते आणि आपण ते जाऊन बातमी कव्हर करतो आणि त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत जे दुपारी 4-5 वाजेपर्यंत एखादा कार्यक्रम चालला तर ते त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत आपण बातमी छापून त्यांच्या कार्यक्रमामध्ये नेतो. तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जो रिस्पॉन्स मिळतो आपल्याबद्दल, आपल्या पेपरबद्दल जो लोक चांगलं म्हणतात तेव्हा खूप आनंद होतो. ही तत्परता संपादकांची आहे, त्यामुळेच कदाचित आपण सिटी न्यूज सुपरफास्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाचतो. तुमचा आवडता वर्तमानपत्र आहे, पण सर आता 20 वर्षाचं झालं लेकरू, म्हणजे सुरुवातीला जी सुरुवात झाली ती 2 दशकांपर्यंत 20 वर्ष झाले. तर आपलं आरआरसी नेटवर्क झाले 20 वर्षांचं, तर 20 वर्ष तुमच्यासाठी काय आहेत? 20 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. एकतर मीडिया हे असं फील्ड आहे की इथं तुम्हाला दररोज अपडेट करावं लागते. एखादं सेटअप किंवा एखादी यंत्रणा किंवा एखादं ज्ञान मी आज अवगत केलं म्हणजे ते झालं असं या फील्डमध्ये चालत नाही. इतके रोज फास्ट बदल होतात की ते रोजचे फास्ट होणारे बदल तुम्हाला रोज एक्सेप्ट करावे लागतात आणि त्यानुसार तुम्हाला रोज स्वतःला आणि आपल्या यंत्रणेला पूर्ण अपडेट करत राहावे लागतं. जर तुम्ही अपडेट करत राहिले तर या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकता, या क्षेत्राला कायम ठेवू शकता. जर तुम्ही मी एखादं ज्ञान घेतलेलं आहे या क्षेत्राचं आणि त्यावरच मी पुढे काम करत राहील असं म्हटलं तर या क्षेत्रामध्ये काम करणं शक्य नाही. हेडलाईन आहेत ना, बरं इंटरेस्टिंग नसतात त्या, मी नेहमी बघतो. तर त्या हेडलाईनच्या पाठीमागचे गंमत काय? आमच्या प्रेक्षकांना पेपर वाचताना नेहमी ती कॅची असतात हेडलाईन. कोणत्याही गोष्टीचं एक स्पेसिफिक काहीतरी महत्त्व असते, तसं बातमीचं महत्त्व हे त्याच्या हेडलाईनमध्येच असते. हेडलाईन जर चांगली आक्रमक किंवा इंटरेस्टिंग वाटली तरच लोक खालची बातमी वाचतात. हेडलाईन जर अशी डल वाटली किंवा हेडलाईनमध्ये जर काही असं काही इंटरेस्ट लोकांना वाटला नाही तर लोक खालची बातमी कधी वाचत नाहीत. म्हणून बातमीमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आपण हे आपल्या हेडलाईनमध्ये दिसलं पाहिजे. म्हणून आपण हेडलाईन अशी काढतो सहसा की ते हेडलाईन वाचल्यानंतर त्या वाचकाला खालची बातमी वाचण्याची इच्छा झाली पाहिजे आणि तो खालची बातमी आपली वाचतो. क्या बात आहे. बघा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, मेहनत फार असते, टीमही यांची, त्या टीमलाही आपण भेटणार आहोत. पण आता शेवटी शुभेच्छा काय द्याल? आमच्या आरआरसीचे प्रेक्षक बघतायत 20 वर्ष आरआरसीच्या प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत.
आदरणीय प्रदीपजी देशमुख यांनी स्थापन केलेलं हा वृक्ष आता आज 20 वर्षाचा झालेला आहे आणि आदरणीय पंकजजी देशमुख आज या वृक्षाला अत्यंत चांगल्या प्रमाणे जोपासत आहेत. माझी सदिच्छा आहे की हा 20 वर्षाचा वृक्ष पुढे 100 वर्षाचा व्हावा आणि मला सुद्धा या वृक्षासोबत काम करण्याची संधी मिळावी. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर. पण आता जी मंडळी बातमी टाईप करतात, संकल्पना असते, आयडिया असते, त्या मंडळींना जरा तुमच्या टीमशी एकदा भेट घालून द्या आमची. आमच्या या सर्व यंत्रणेमध्ये कोणीही एकाच्या भरोश्यावर काम चालत नाही. पूर्ण ही एक टीम वर्क आहे. संपादक जेवढे महत्त्वाचे तेवढे कॉम्प्युटर ऑपरेटर महत्त्वाचे असतात, तेवढेच व्हिडिओ एडिटर महत्त्वाचे असतात. म्हणजे सर्व टीम वर्कनी केलं तरी काम होतं. तर या सर्व यंत्रणेमध्ये आमचा एक महत्त्वाचा भाग असतो कॉम्प्युटर ऑपरेटर आणि व्हिडिओ एडिटर. तर आमचे ग्राफिक डिझायनर आणि पेज डिझायनर संतोषजी मोरे. संतोषजी नमस्कार. तुमचा परिचय. मी संतोष मोरे. किती वर्षांचा अनुभव आहे तुमचा? मला 2 वर्ष होत आहे इथं जॉब करायला. आणि पूर्ण कामाचा अनुभव? मी याच्या अगोदर मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजे पेज सेटअप आणि डिझायनिंग, फोटोशॉप वगैरे काम केलेलं आहे. आणि इथला माझा अनुभव थोडासा वेगळा वाटत आहे. अच्छा. वेगळा म्हणजे असं की मला इथं बरंच काही शिकायला मिळत आहे आणि निश्चितच आम्ही बरंच काही शिकू. आणि आमची जी यंत्रणा आहे सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC, त्या यंत्रणा निश्चितच आमचे सर आणि आमचे जे सहकारी आहेत ते निश्चितच आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करू. बघा, जे टाईप करतात ते बोलतात नसतात असं म्हटलं जाते, पण आता ही व्यक्ती बघा फार सुंदर हसतायत. सर यांचा परिचय. सर हे आमचे दुसरे पेज डिझायनर आहेत कैलासजी टकोरे. कैलासजी, काय सांगाल? त्याच तुमच्या नावाप्रमाणेच 20 वर्ष झाले. उंचीवर जाते की नाही RRC उंचीवर चाललेलं आहे. तरी आम्ही सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये काम 9 वर्षापासून काम क्या करतो. बात आहे. कैलास पर्वत जसा उंच आहे तशी 20 वर्षात उंची गाठेल. गाठायलाच पाहिजे. क्या बात. गाठलेली आहे. गाठलेली आहे. काय शुभेच्छा द्याल तुम्ही 20 वर्षाची? आता प्रदीप भवन जे आता होते तर आता पंकज देशमुख यांच्या हातात आलेलं आहे. तर त्यांनी म्हणजे उंच स्तरावर न्यावा. आम्ही त्यांनी सहकारी आहोत. बरं, 9 वर्षात किती बदल घडले तुम्ही स्वतः बघताय? म्हणजे 9 वर्षात तर बरेचसे बदल घडलेले आहे. शिक्षकांची सहायता म्हणून उच्च स्तरावर चाललेला आहे. नक्कीच. जशी यांची बोटं चालतात टायपिंगवर तसं कदाचित एक्सप्रेस नाही करू शकत, पण भावना पोहोचल्या कैलासची. धन्यवाद. धन्यवाद. परिचय. माझं नाव रामदास नामदेव ठोसरे. किती वर्ष झाले? 4 वर्ष. 4 वर्ष. काय म्हणते बातमी घेतली? बातम्या पेज वगैरे लावणं, बातम्या कंपोज करणं. अच्छा. कोरोना काळात पेपरचं चांगली सर्व्हिस दिली. म्हणजे पेपर सुरू ठेवला, चॅनल वगैरे सर्व सुरू होतं. राणा काळात काही टेन्शन गेलं नाही? पण शुभेच्छा काय द्या. काहीतरी 20 वर्ष झाले आमचे प्रेक्षक तुम्हाला पाहत आहेत. अशा प्रकारे चांगला पेपर चालू वाढत राहा. धन्यवाद. धन्यवाद. तर 20 वर्षांची ही अगणित परंपरा. RRC नेटवर्क, सेवा आमची, तुमची. तर वर्धापन दिन विशेष आता आपण आलोय आपल्या इथल्या वेगळ्या सेक्शन मध्ये, जो सेक्शन फार कमी प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतो. स्टुडिओ आपण बघितलाय, आपण मॅनेजमेंट टीम बघितली. आता परत मॅनेजर साहेब आपल्याला कुठे घेऊन आले? आपण आलोय स्टोअर सेक्शन आणि टेक्निकल सेक्शन मध्ये. ओके. म्हणजे मग मुळात इथे काय होतं नेमकं? इथे जे आपलं जे बाहेर पूर्ण नेटवर्क चालतो त्यांच्या भरोश्यावर चालतो. इथे जेही आपले इक्विपमेंट्स आहे, जे आहे सर्व काही या स्टोअर मधून किंवा इथून सर्व काही सप्लाय होते, सर्व काही इथून मॅनेज होतो. म्हणजे मनाला समाधान जे मिळतं ते समाधान मिळवून देणारी माणसं, मग ते इथले इन्स्ट्रुमेंट असो, इक्विपमेंट असो, घरापर्यंत पोहोचतंय तुमच्या. त्या पाठीमागचे चेहरे कोण आहेत? चला बघूयात. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा प्रेक्षक तुम्हाला आमचे बघतायत. वर्धापन दिन विशेष आपण करतोय आणि खरंच समाधान मिळवून देता तुम्ही प्रेक्षकांना. आणि आमच्या जिथले प्रेक्षक आता सध्या बघतायत त्यांना काय सांगाल? वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. तुमचा परिचय देऊन सुरुवात करा. नमस्कार, मी योगेश महाजन. माझा एवढाच प्रयत्न राहील की कस्टमरला जेवढी चांगली सेवा देईल मी, तेवढं कस्टमर आमच्यावर जास्त लक्ष ठेवणार. बस एवढंच अपेक्षा आहे मला कस्टमर कडून. किती वर्ष झाली RRC सोबत जोडून? RRC ला जोडून मला कमीत कमी 17 वर्ष झाले आहे. क्या बात. म्हणजे बघा, 20 वर्षाची जर्नी, त्यातल्या 17 वर्षांचे साक्षीदार. किती बदल घडला? सुरुवातीचा काळ, आताचा काळ जर डोळ्यासमोरून जातो. बदल तर भरपूर झालेला आहे. एनालॉग होतं, डिजिटल आलं. प्रेक्षक बघताय, शुभेच्छा कशा द्याल? काय म्हणाल त्यांना? 20 वर्ष खूप मोठी गोष्ट असते. दादांबद्दल काय सांगाल?
दादा तर आमचे आधारस्तंभ आहे. सर्वप्रथम दादांचा आम्ही आभार मानतो की दादांनी एवढे मोठं हे नेटवर्क उभं केलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं होतं कस्टमरचे आभार आम्हाला, की कस्टमरने आम्हाला सुरुवातीपासून एवढ्या वर नेलं. असाच आशीर्वाद कस्टमरचा आमच्या सोबत राहू द्यावा. आणि तुमच्यासोबत आणखी कोण असतं तुमच्या टीम मध्ये, जरा परिचय करून द्या. हे जयेश सर आहे, हे टेक्निकल साहेब. ओके, जयेश सर नमस्कार. नमस्कार. मुख्य आधारस्तंभ आहे हे मेन टेक्निकल हेच पाहतात. तर दोघे एकमेकाची स्तुती करतात. बघा हाच मोठेपणा आहे आमच्या आरआरसी. सर तुमचं नेमकं काय प्रोफाईल मी जे कस्टमरच्या घरापर्यंत जाते, ऑफिस ते कस्टमरच्या घर ते माझ्याकडे आहे. टेक्निकल. अच्छा. टेक्निकल विभाग 3-4 जिल्हे आपल्याकडे. ओके. अकोला, बुलढाणा, वाशिम. तुम्हाला किती वर्ष झाली? मला 17 ते 18 वर्ष आहे. तुम्ही सारखेच आहात. मग तेच अनुभव सांगा जरा प्रेक्षकांबद्दल. वर्धापन दिनाला 20 वर्ष खूप मोठी जर्नी असते. तुम्ही फार हळव्यात फार कमी बोलता, पण आज पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येत आहे. सांगा. स्टार्टिंगला मी हे रिकव्हरी करत होतो. आज मी टेक्निकलचा मॅनेजर होतो. अच्छा, म्हणजे किती बदलत गेले वेळ? बदलत म्हणजे अॅनलॉग पासून डिजिटल पासून सेट टॉप बॉक्स आज 3 जिल्ह्यात चालू आहे आपलं नेटवर्क. आणि 3 जिल्ह्यामध्ये अकोला आणि अकोला, बुलढाणा, वाशिम. प्रेक्षक संपूर्ण बघतात आपल्याला. तर त्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा कशा येतात? वर्धापन दिनाच्या सगळ्या शुभेच्छा. कसं आहे, साहजिक ही मंडळी फार कमी अशी बोलतात, सहसा समोर येत नाहीत. आज आपल्याला ते दाखवतात, पण तुमच्यापर्यंत खरं म्हणजे पोहोचवणारी जी व्यक्ती आहे, या दोघांसोबत यांची टीम आहे. लोकल टीमही असते, अजूनही बरीचशी मंडळी आहेत ती बाहेर गेलीत. वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सेवा आमची, करमणूक तुमची. क्या बात आहे. सेवा आमची, करमणूक तुमची. धन्यवाद. सेवा आमची, करमणूक तुमची. आणि साहजिक आहे, या ऑफिसमधल्या लोकांची सेवा करायची असते किंवा त्यांना कुठलीही गरज असते, ते एकच नाव, म्हणजे जरी बेल जरी वाजली कॅबिन मधली तरी एकच नाव ते समोर होतं, ते म्हणजे आमचे राजू भाऊ. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक बघतायत ऑफिसमध्ये कोणी याला पाहुणे आले की तुमच्या हातची कॉफी. आताही बघा कॉफी पिता पिता आपल्याला पाहत आहेत. किती वर्ष झाले? 14 वर्ष. 14? वनवास? हो, चांगला वनवास. चांगला वनवास. सर्व प्रेक्षकांना RRC परिवाराकडून वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लॉकडाऊन मध्ये तुम्ही मदत केली, तुम्ही कावड यात्रेत बाहेर असता, नेहमी सोबत असणारा व्यक्ती आहे, म्हणजे बॉडीगार्ड बनून जाता तुम्ही, है ना. मागच्या वेळेस 19 मध्ये आपल्या अँकर पैठणी घालून गेल्या. आपले जे अँकर होते त्याच्यासोबत मी सोबतच होतो, हे की नाही. तेव्हा म्हणजे असं सांगायची गरज पडत नाही. मी स्वतः त्या प्रत्यक्ष साक्षीदार आहे. लगेच बॉडीगार्ड याच्यामधला जागा झाला होता, कॉफी मागितली कॉफी. तर अशाच शुभेच्छा आहेत, त्या नेहमी तुम्ही ठेवा. आणि पुन्हा एकदा म्हणा, सेवा आमची, करमणूक तुमची. जरा जोरात. सेवा आमची, करमणूक तुमची. आता झाली करमणूक.